नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर शो. आज आपल्याबरोबर आहेत एक अतिशय स्पेशल पाहुणे, ज्यांची गाणी ऐकत आपण म्हणजे आपणच काय तर कुठल्याही वयाची अट नसली, लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या लोकांपर्यंत आपण त्यांची गाणी ऐकलेली आहेत, आनंद घेतलेला आहे. तर यासाठी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आज आपले पाहुणे, डॉक्टर सलील कुलकर्णी. हॅलो. नमस्कार. आमच्या शोमध्ये तुमचं खरंच खूप स्वागत. आज योगायोगाने खरंच 3 ऑगस्ट आणि आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमालाही 21 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे एक तुमचा अनुभव मिळालेली त्या कार्यक्रमाची दाद इतके वर्षांपासून त्याबद्दल काय सांगू शकता? आज खूप छान दिवशी आपण गप्पा मारतोय, कारण सहजपणे ज्या गोष्टी घडतात त्याचा अनुभव मी घेतला. तो सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे आयुष्यावर बोलू काही, की काही प्लॅन न करता, काहीही कंट्राइव्ड काही नाही. जे आतून वाटलं ते केलं, आतून वाटलं ते सांगितलं. मग ते गाण्यातून असेल, ते कवितेतून असेल, ते गाण्याच्या आदल्यामधल्या संवादातून असेल, पण जे आतून वाटलं ते सांगितलं. अशी त्याची सुरुवात झाली, की आपल्याला जे वाटतं ते आपण सांगूया आपल्या म्युझिकमधून, कवितांमधनं, बोलण्यातनं. आणि ते सांगणं जे आहे ते स्वाभाविकपणे पलीकडे पोचत गेलं. कारण आपल्याला कधी कधी वाटतं की आपण खूप मनापासून सांगतोय, पण समोरच्यालाही ते असं वाटलं पाहिजे की हे मनापासून माझ्यापर्यंत पोचतंय. तर गणपती बाप्पाच्या कृपेने आता 21 वर्ष झाली की आम्ही सातत्याने नवीन ऐकवतोय. म्हणजे 2003 साली जी गाणी होती, मग 2006, 9, 14 ती सतत बदलत आहेत. आणि आजही मी आणि संदीप नवीन गाणी, संदीपच्या नवीन कविता सादर करतोय. आणि मला वाटतं की ओरिजिनल क्रिएशन्स 21 वर्ष लोकांनी ऐकणं हे काहीतरी म्हणजे मला खरंच अद्भुत वाटतं आता जेव्हा मी विचार करतो तेव्हा. पण अद्भुत कुठलीही गोष्ट ही सहजपणानेच घडते याच्यावर माझा खूप विश्वास आहे. की म्हणजे आपण अगदी कविता गाणं या विषयावर बोलतोय, तर आपण मराठी भाषा ज्ञानेश्वर माऊलींपासून उगम पावली असं जर म्हणलं तर त्यांचीच ओळ आहे की बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. तर हृदय नटावला ब्रह्मा करे. म्हणजे मी काही मुद्दाम करायला गेलो नाही, मी आतून वाट बघत गेलो आणि माझ्या हृदयात तो विठ्ठल येऊन बसला. तर सहज निटू झाला ही ज्ञानेश्वरांची वेळ मला वाटतं की आमच्या आयुष्यावर बोलुकाईच्या प्रवासाचं करेक्ट वर्णन. म्हणजे बाप रखुमा वरू सहज निटू झाला. तर सहज केलेली गोष्टच पलीकडे पोचते. भाषण असो, गाणं असो, कविता असो, त्याच्यात काही खोल आणि खोल नसलेलं असं काही नसतं. मनापासून केलेलं बरोबर किंवा कमी मनापासून केलेलं. मी वाईट असं कशालाच म्हणणार नाही. सो फार चांगला दिवस आहे. आणि या निमित्ताने अमेरिकेत सिॲटलमध्ये बसून जगभरातल्या सगळ्या मराठी रसिकांचे आभार मानता येत आहेत. ही अजून गोड गोष्ट आहे की जिथे जिथे आम्ही गेलो तिथल्या अगदी साधारण 1-1.5 वर्षाचं बाळ, म्हणजे ज्याला थोडी समज येते त्या बाळापासून ते 85-90 वयोगटापर्यंत लोकांनी जी दाद दिली, तर या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप नमस्कार आणि थँक्यू. मस्तच. आणि तुम्ही माऊलींचा उल्लेख केला त्याबद्दल त्यांचीच एक जी ओवी आहे की हृदय कोहरमध्ये स्थापित मंत्रबीजम. तसं एका मंत्रासारखी तुमची गाणी, तुमचे शब्द, तुमचे बोल असे सदानकदा आमच्या इतक्या जवळ असतात की ते कधी म्हणजे रिचेबल वाटतात. की ऐकलं, हे गाणं ऐकलं की जरा बरं वाटतं, पाऊस पडला हे गाणं ऐकलं की आहा काय छान वाटतं. तर त्या हिशोबाने आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जोडी म्हणजे आमच्यासाठी गदिमा आणि बाबूजींसारखी वाटते. की ते काव्यगत संगीत शब्दांचा आणि मराठी भाषेचा एवढा उत्कृष्ट समन्वय. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही कधी काही चाल लावता, संगीत लिहिता, असं कधी होतं का की आधी चाल आली मग संगीत आलं किंवा शब्द आधी आले आणि मग त्याला काही सुचलं? नाही, खरं तर दोन्ही प्रकार खूप छान असतात. इफेक्टिव्हली कोणी कोणाला प्रपोज केलं याच्यापेक्षा त्यांचं रिलेशनशिप कसं आहे हे आपण महत्त्वाचं मानतो ना, की अरे किती गोड जोडी आहे. आता गोड जोडी आहे म्हणताना तुम्ही कोणी कोणाला विचारलं विसरून जाता. तसंच एक्झॅक्टली गाण्याचं आहे की चाल आधी केली का कविता आधी होती. मला स्वतःला कवितेला सामोरं जाऊन चाल करायला खूप आवडते. मग ती संदीपची असो, ती बाबा बोरकर, कुसुमाग्रज, आरती प्रभू, ग्रेस, सुरेश भट, शांताबाई, सुधीर मोघे, मी जेवढे काही संत रचना. काय होतं मी सांगतो, मी थोडीशी उदाहरणं देतो की तुम्ही जेव्हा एखादी
आरती प्रभूंची कविता आहे की नुसते नुसते नभनिळे सकाळ सरून, नुसता तरी पक्षी बसे झाडात शिरून. ही कविता मला अनेक वर्ष पाठ होती, पण मी लॉकडाऊनमध्ये याची चाल केली. का माहिती आहे? लॉकडाऊनमध्ये असं व्हायचं पहा, की सकाळ व्हायची, आकाश निळं दिसायचं, पण त्याच्यात सकाळ पण नसायचं. कारण जग सुरूच व्हायचं नाही. जग सुरू होणं म्हणजे सकाळ होणं असं आपण जे म्हणतो, ते जग सुरूच व्हायचं नाही. सो नुसते नुसते नभनिळे सकाळ गेली, सकाळ सरून, नुसता तरी पक्षी बसे झाडात शिरून, नुसती निळी नदी मागे पुढे गेला पूर, नुसते नुसते घर नाही छपराशी दूर. आता म्हणजे घर आहे, पण छपराशी दूर नाही म्हणजे काय, कोणी शिजवत नाही आहे अन्न. नदी म्हणजे तो सगळा खळखळाट वाहून गेला, आता नदी पण राहिलं नाही आहे. आता ही कविता मी जेव्हा त्या कवितेला कन्फ्रंट करतो, या कवितेशी माझी, आपण ज्याला जसं सोडियम आणि क्लोराईड रिॲक्शन होऊन NaCl, तसं कवितेची संगीतकाराची जेव्हा एक कुठल्या तरी प्रकारची रिॲक्शन होते, तेव्हा एक विशिष्ट स्वररचना मला सुचते. ती स्वररचना मी नुसता पेटी घेऊन बसलो, नुसता गिटार घेऊन बसलो तर मला सुचणार नाही. म्हणून कविता महत्त्वाची आहे. कवितेची भेट घेणं हे महत्त्वाचं आहे. मग संदीपच्या अनेक कविता, नको करू सखी असा साजिरा शृंगार असेल, सांग सख्या रे असेल, या सगळ्या कवितांना जेव्हा मी सामोरा गेलो, त्या कवितेशी जेव्हा आपण असं म्हणूया की काही दिवस कवितेबरोबर घालवले, तेव्हा तुम्हाला त्याचा रंग दिसायला लागतो की अच्छा असं आहे. अगदी लेटेस्ट केलेलं गाणं आहे, अगदी लेटेस्ट, मी अजून रिलीज झालेलं नाही आहे, मी अजून कुठे बोललो पण नाही त्याविषयी, की ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची. म्हणजे काय की आपण वर्षानुवर्ष ते स्पिरिच्युअली एका पॉईंटला पोचण्याची धडपड करतो, की आपल्याला एक दिवस ते ज्याला खऱ्या अर्थाने शांतता आहे, खऱ्या अर्थाने तो ओंकार आहे, तो आपल्याला आत ऐकू येईल. त्याचं हे गाणं, त्याची कविता आहे की ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची, थकून सूर्याने ढगांवर हळूच डोके टेकलेले, गडद अंधाराकडे हे क्षितिज पुसटत चाललेले, पाखरांचे काव्य नुकते पुसत असता वाचलेले, पापण्यांच्या पास त्याचे तरळ पाणी साचलेले, ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची. ही कविता जेव्हा मी वाचली, 2 महिने, 4 महिने, 6 महिने मला ती पाठ झाली. मग मी ती मनात घोळवत राहिलो. मला वर्षभर काहीही चाल सुचली नाही, कारण मला कुठलीही कविता संगीतबद्ध करताना त्याचं एक चित्र दिसायला लागतं की याचा काय कलर असेल, हा माणूस कुठे बसला आहे, हा माणूस खिडकीतून बाहेर एकटक बघतोय का, हा कोपऱ्यात पायपोटाशी घेऊन बसला आहे का, हा छोटा मुलगा आहे जो कॉटखाली जाऊन बसला आहे दडून. हे मला डोळ्यासमोर दिसलं तर मला ती चाल करणं सोपं जातं. आणि मागच्या वेळेला जेव्हा मी सिएटलला आलो होतो, एकदा काय झालं, स्क्रीनिंगसाठी आणि गप्पांसाठी, त्याच्यानंतर मी जेव्हा इंडियाचा चाललो होतो फ्लाईटमधनं, तर तुम्ही सगळे विमानातून प्रवास केलेली माणसं आहात म्हणून तुम्हाला सांगतो की आपण बसण्याची वेळ वेगळी असते विमानात. मग काही तासानंतर ते सगळं एकाकार होतं बघा. एकाकार होणं म्हणजे काय, दिवस रात्र मध्यरात्र दुपार अशी काही राहतच नाही. आकाशात सुद्धा सगळं एकाकार झालेलं असतं. ना सूर्य दिसतो, ना चंद्र दिसतो, ना निळा रंग, ना काळा रंग, ना लाल रंग, ना सिल्वर कलर, असा एक गूढ रंग दिसतो. तर तो मी खिडकीतून बघत असताना मला परत ती कविता आठवली की ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची. तर त्या कवितेचा कलर कुठला असेल तर असा असेल की हा कलर आहे. मग ही असू शकते, ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची. आता हे मी जे संदीपला ऐकत होतो तो अतिशय खुश झाला. का माहिती आहे की मी ही असू शकते, ही, या 2 पॉसिबिलिटीज दाखवल्या. का? कारण त्यांनी लिहिताना असू शकते लिहिलंय, आहे नाही लिहिलं. डेफिनेट नाही. सो त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे की आपण जसं लहानपणी, तुला आठवत असेल तर आपण क्रिकेट खेळताना आपला त्या गवतात बॉल हरवायचा, मग आपल्याला असं वाटतं अरे सापडला, नाही 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 नाही, हां इथे. ते जे ते नजर जी अशी जाणं आणि परत अशी जाणं आहे ना, त्याच्यासाठी ते 2दा सुचलं असावं. आता ही जर कविता मी त्या कवितेला सामोरा गेलो नसतो तर मी एक नुसती पेटी घेऊन किंवा गिटार घेऊन चाल करताना डा रा 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 ता अशी केलीच नसती. मी डा रा रा डा डा डा
टरा रा 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 तारा रा अशी काहीतरी केली असती आणि मग त्याच्यावर लिहून घेतलं असतं. मग एखाद्या चांगल्या कवीने चांगलं लिहिलंही असतं, पण ही असू शकते, ही असू शकते, हे झालंच नसतं. म्हणून कवितेला सामोरं जावं. आणि संदीप बरोबर अगदी दूरदेशी गेला बाबा असेल, दमलेल्या बाबाची कहाणी असेल, या सगळ्या कविता वाचून मग केलेल्या चाली आहेत. फार कमी गाणी चालीवर लिहिलेली आहेत. त्याच्यातलं अगदी ठळक गाणं म्हणजे राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, हे चालीवर केलेलं आहे. अच्छा. आणि ते पण ना मी त्याला देताना असं सांगितलं होतं की टारारा तारारा तारारा जायाचं नाही 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 नाही, हे माझं ठरलं आहे. नाही 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 मला असंच पाहिजे, आता अलीकडे तुली. सो त्याचं पण एक एक्सप्रेशन संगीतकाराला पडलं. रॅन्डम एक ट्यून आहे, याच्यावर काही लिही असं नाही होत. तुम्हाला ती चालीचा अर्थ स्वतःला संगीतकाराला जाणवायला लागतो की अरे ह्या चालीचा अर्थ आहे ना की टारा रा 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 तरा रा 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 तन दिम तदेरन, काहीतरी तडफड आहे. हे मी त्याला सांगितलं. मग लागत या ना मोड श्वासांना, येत असे उगाच कंप उठांना, होई का असे तुलाच स्मरताना. तर आपल्याला पण निरर्थक ट्यून्स, म्हणून मला असं वाटतं की मशीन वापरून ज्या चाली केल्या जातात, मशीन इन द सेन्स ऑफ प्रोग्रॅमिंग सेटअप, की एक लॅपटॉप घेतला आणि वेगवेगळी लूप्स आहेत की डक चिक टाक चिक डक चिक टाक चिक डक चिक हे चाललं आहे. मग एक तारा रा तिरा रा रा तर रा रा री रा रा तिरा रा रा तिरा रा रा. तर ह्या जुळवलेल्या चाली आहेत ना, त्याच्यावरचे शब्द पण तुम्हाला व्हरायटीचे मिळूच शकत नाहीत, कारण त्या चालीलाही तितकं काही स्पेसिफिक मूडच दिलेलं नाही तुम्ही. एक काहीतरी रॅन्डम सुरावट आहे, कधी शुद्ध गंधाराची आहे, कधी कोमल गंधाराची आहे, पण एक रॅन्डम सुरावट आहे. तुम्हाला तरी त्याचा अर्थ माहिती आहे का? ते नाही माहिती. नाही, खरंच आहे. आणि मला ह्याच्यातनं एक खूबी जाणवते की कुठल्याही कवितेला एका मीटरचं त्याच्यावर वजन न टाकता की ती खुलू देणे, स्वतःमध्ये रुजू देणे, आणि मग जसं तुम्हाला ती बरोबर तो रंग जसा दिसतो कॅनव्हसवर तसं तुम्हाला दिसतं, ते खरंच अद्भुत वाटतं हे सगळं ऐकताना. की म्हणजे कविता शाळेतल्या किंवा आम्ही बघितल्यात, पाठ केल्यात, पण आम्ही वाचतो ते शब्द असतात तिथपर्यंतच ते आमच्याबरोबर राहतात. पण तीच कविता जेव्हा तुम्ही वेगळ्या अंगाने सादर करता तेव्हा असं वाटतं की अरे क्या बात आहे. आणि त्यामध्ये खरंच म्हणजे साधारणतः आपण डिपाडी डिपांग डिचिपाडी डिपांग हे गाणंही घेतलं तर ह्याची चाल सुचणं, की मी ऐकलं होतं एका मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं की शाळेत तुम्ही बाकावर अशी गाडी कधीतरी प्रयत्न करायचा वाजवायचा किंवा तिथे ती चाल सुचली असावी, आणि ते असतानाही किंवा पुढे जाऊन त्याच्यात बाकीचे शब्द आणि सूर जुळणे, पण ते असूनही पुढे जाऊन अजून एखादा मराठी संगीतकारांनी अवधूत गुप्ते अजून एका मराठी संगीतकाराला हे गाणं गायला देणं किंवा बोलवणं त्यासाठी, हेही मला खूप म्हणजे किती दिलदारपणा वाटतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर ह्याबद्दल म्हणजे हे कसं सुचतं किंवा हाऊ डू यू हायलाइट दॅट स्पेसिफिक व्हॉइस? नाही, डिबारी डिपांग पण कवितेला चाल केलेली आहे. अच्छा. ते फक्त ते जे शब्द आहेत ते आम्ही शाळेत, आम्हाला एक कविता होती, आता ती मराठीला आहे की नाही माहिती नाही, पण दिवस सुगीचे सुरू झाले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रफुल्ल झाले, असं शेतकरी गीत होतं. आणि त्याच्या खाली डिबारी डिपांग डिचिबारी डिपांग इडिबारी डिचिबारी डिपांग असे शब्द होते. तर आम्ही चालीत नाही, पण आम्ही ते बाक वाजून डिबारी डिपांग डिचिबारी डिपांग. काय होतं, तुमचं ते जे एज असतं अप टू असं धरूया 12, 14, 15, इतकं कोरी हार्ड डिस्क असते. नंतर आपण कचरा भरत जातो त्याच्यामध्ये. तोपर्यंतची इतकी छान हार्ड डिस्क आपली रिकामी असते की त्याचा इंटेकचा स्पीड खूप असतो. नंतर मग हार्ड डिस्क फुल यायला लागतं. त्यामुळे शाळेतले शब्द माझ्या त्या छान कोर मेमरीत गेलेले होते. आणि जेव्हा संदीपनी राणी माझ्या मळ्याबंदी घुसशील का ही ओळ लिहिली, आम्ही मुंबईहून येताना केलेलं गाणं आहे हे हायवेवर शिवाजी मंदिरच्या प्रयोगानंतर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऐकवायचं होतं प्रोड्युसर डिरेक्टरला. तर मी जेव्हा ते राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय डा डॅव डा डॅव असं म्हणत होतो मी काही काळ, 1-2 तास मी असं म्हटलं. पण मला त्या डॅव डा डॅवमध्ये काहीतरी अक्षर पाहिजेत. जर मला डिबारी डिबांग सुचत नसतं तर मी संदीपला म्हटलं असतं की इथे काहीतरी लिही. पण घुसशील काय, आणि मग शाळेत डायरेक्ट इयत्ता 8वी तुकडी डिबारी डिपांग. म्हणून ना मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कुठलीही भेट, आत्ता जर मी तुझ्याशी बोलतोय तर मी आत्ता तुझ्याशीच बोलतोय फक्त.
माझं अजिबात मी 2 तासांनी काय करणार आहे, मी उद्या कधी कुठे जाणार आहे, मी परवा भारतात जाणार आहे का, मग आमचा आयुष्यावर बोलू कायचा, हे माझ्या डोक्यात येत नाही. तसंच शाळेमध्ये कदाचित ते बाक वाजवून गाताना इतकं मन लावून झालं, की ते त्यात तुमच्या कोर मेमरीत जातं. तर तुम्हाला माणसं का लक्षात राहतात, कविता का लक्षात राहतात, गाणी का लक्षात राहतात? कारण तुम्ही तिथे 100% असता त्यावेळेला. तर तसं ते गाणं झालं आणि अवधूत माझा खूप जवळचा मित्र आहे, खूप माझा आवडता सिंगर आहे. आणि दुसरं मला काय वाटतं माहिती आहे का, की गाणं महत्त्वाचं. ना गायक, ना संगीतकार, ना संगीत संयोजक, गाणं महत्त्वाचं. हिरो कोण? गाणं. काय होतं कधी-कधी गायक किंवा संगीतकार त्या गाण्याच्या डोक्यावर बसतो. अनेकदा असं वाटतं की अरे हा गायक सगळी गाणी त्याच रंगाने म्हणतोय. कारण तो गाण्याच्या डोक्यावर बसतो. गाणं ते वारीमध्ये त्या बायका तुळस डोक्यावर घेतात ना, तसं गाणं डोक्यावर घेऊन ती वारी चालायला लागते. तर ते गाणं महत्त्वाचं राहतं. गायक पण नाही, संगीतकार पण नाही. सो गाण्यासाठी बेस्ट काय आहे? तर मला असं वाटलं फिल्ममध्ये अवधूतचा आवाज आणि त्यांनी ते अप्रतिम गायलं. तो अजून प्रत्येक कॉन्सर्टमध्ये त्याला गावंच लागतं. ही त्याची खूण आहे किंवा त्याला पुरस्कारही मिळाला होता. सो मला असं वाटतं की ते गाणं माझं राहतंच. आणि म्हणजे ते अवधूतनी गायलं काय, ते सुनिधी चौहाननी गायलं काय, ते ऋषिकेश हार्डेंनी गायलं काय किंवा आर्य आंबेकरनी, गाणं माझंच राहतं. त्याच्यात त्यांचाही आवाज येतो इतकंच, पण संगीतकाराचं गाणं हे संगीतकाराचंच राहतं. आणि संगीतकार जेव्हा ते गाणं गातो तेव्हा त्याची एक मूळ प्रत ऐकायला मिळतेच तुम्हाला. खरं आहे. सो गाणं महत्त्वाचं. त्यामुळे अवधूत मला असं वाटलं की ते मी गाण्यापेक्षा किंवा बाकी कोणी गाण्यापेक्षा अवधूत त्या चित्रपटातल्या त्या गाण्याला फार चांगला वाव देईल, म्हणून अवधूत. तर सुंदर कल्पना आहे खरंच. आणि अर्थातच अवधूत गुप्ते यांच्या आवाजात ते गाणं खरंच खूप सुंदरही वाटतं ऐकायला. त्यामुळे गाणं पूजनीय आणि वंदनीय ठेवून जी बांधणी केली जाते, मला वाटते खरंच हे खूप इन्स्पायरिंग आहे. आणि ह्या पुढे मला वळायला आवडेल मधल्या सुट्टी या कार्यक्रमाकडे, की ही कल्पना की शाळांमध्ये जाऊन मुलांना गोष्टी सांगाव्यात आणि त्यांना त्यांची मतं विचारावीत, त्यांच्याशी बोलावं, हे सुचणं फार म्हणजे वेगळं आहे. आणि जरी हा कार्यक्रम 10-12 वर्षांपूर्वी होता तरीसुद्धा त्याला एक नाविन्य जे होतं एक प्रकारचं, ज्या प्रकारचे प्रश्न होते किंवा एक कॅज्युअल संवाद, की कुणाला असं वाटू नये की कोणतरी प्राध्यापक आलेत, पण आपले जवळचे मित्र, कोणतरी दादा आलाय मोठा बोलायला, असं वाटायचं. तर हे सुचलं कसं आणि कुठून सुरुवात झाली याची? मला ना मुलांविषयी इन जनरल आता एकदा काय झालं, नंतर मला खूप ठिकाणी पालकत्व किंवा मुलांशी संवाद या विषयावर तू कदाचित अनेक पॉडकास्ट ऐकले पण असतील या विषयावरचे माझे. मला मुळात काय वाटतं माहिती आहे, मुलांशी संवाद या गोष्टीचं आपण फार गैरसमज करून घेतो. आपल्याला असं वाटतं मुलांशी संवाद म्हणजे मुलांना समोर बसवून त्यांना सांगायचं. करेक्ट उलटं आहे. मुलांशी संवाद म्हणजे मुलांना समोर बसून त्यांचं ऐकायचं. संवाद हा 2 बाजूने असतो हे पालक विसरतात किंवा मोठेच विसरतात. मोठ्यांना असं वाटतं की लहान मुलांना समोर बसवायचं आणि बाळा आम्ही लहान असताना काय केलं, आयुष्य म्हणजे कसं आहे, जगणं म्हणजे असं आहे, तू आत्ता कष्ट कर, मग तुला हे मिळेल ते मिळेल. मुलं काहीही ऐकत नसतात. मुलं आपला थ्रू पलीकडे बघत असतात. पण लोकांना ना आपल्यापेक्षा वीक लोकांना भाषण द्यायला आवडतं. मग ऑफिसमधला बॉस असू दे, घरातले वडील असू देत, शाळेतले शिक्षक असू दे, जो आपल्याला विरोध करणार नाही किंवा जो आपल्याला थांबवणार नाही त्याच्यासमोर लोकांचं भाषण लांबत जातं. मला नेहमी असं वाटतं की लहान मुलांच्या मनात खूप असतं, त्यांना चांगला लिस्नर मिळत नाही. मला त्यांचा चांगला श्रोता व्हायला आवडतं. मी सगळ्या लहान मुलांना मी कधी की काय करतोयस तू, मग आता सुट्टीत काय प्लॅन आहे तुझा, की त्यांना इतकं सांगायचं असतं. भडाभडा बोलतात मुलं, पण मोठे त्यांना त्यांचं वाक्य कट करतात. मी एका चॅनलवर बोलताना असं म्हणलं होतं की शाळेतनं मुलगा घरी येतो, बॅग टाकतो आणि सांगायला सुरुवात करतो की आज काय झालं माहिती आहे, थांब जरा आधी शूज काढ. पहिला कट, मग तो शूज काढतो. मग परत सांगायला लागतो, आज आमच्या शाळेच्या शाळेबाहेर ते झाड आहे ना, एक पाय धुवून ये आधी, कपडे बदलून ये. दुसरा एडिट. तो आज जातो, तो आवरून येतो, जेवायला बस. तो जेवायला बसतो आणि परत सुरू करतो. मग सांगितलं जातं की खाताना बोलू नको. आणि मग त्याची क्लासला जायची वेळ येते जेवण झाल्यावर. आणि मग ते शाळेबाहेरच्या झाडाखाली जे काही असतं ना, ते तो कधीच सांगत नाही.
मला नेहमी असं वाटतं की लहान मुलांचा तो जो संवादाचा दिवा कपाळावर लागलेला तुम्हाला मोठ्यांना दिसायला पाहिजे, की आत्ता याचा बोलायचा मूड आहे, आत्ता याचा ऐकायचा मूड आहे. तुम्ही ऑफिसमधनं आलात, मग तुमचं खाणं झालं, मग तुम्ही कपडे बदलल्यावर तेव्हाच त्यांचा मूड कसा असेल ऐकायचा. तर मधली सुट्टीचा हाच थॉट होता की शाळेत जाऊन ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये असताना जे बोलतील ते एरवी बोलणार नाहीत, ते घरी पण बोलत नाहीत. कारण तू पण ऑब्झर्व केलं असेल तुझ्या सकट सगळ्यांच्या बाबतीत की शाळेतले आपण वेगळे असतो. नक्कीच. म्हणजे शाळेतल्या बाईंना जेव्हा पालक सांगतात किंवा तो घरी ना फारच शांत असतो. काय सांगता अहो, शाळेत तर तो बाकावर उभारून नाचत असतो. कारण शाळेत आपल्या वयाच्या लोकांबरोबर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपण वेगळे ओपन अप होतो. सो मधली सुट्टीचा थॉट तिथून आला आणि लहान मुलांना खूप काय काय वेगवेगळ्या विषयावर बोलायचं असतं. त्यांचं भावविश्व खूप छोटं असतं. त्यांच्या भावविश्वामध्ये जेमतेम 100-125 माणसं असतात. आपण जो ऑब्झर्व केलं तर घरातली माणसं, शेजारचे, इमिजिएट रिलेटिव्स, शाळेतले शिक्षक आणि 40 किंवा 50 मुलांचा वर्ग, एवढंच त्यांचं भावविश्व असतं. त्या भावविश्वातही त्यांना खूप काय काय सांगायचं असतं की मला हे आवडतं, हा मला चिडवतो, हा मला मदत करतो. पण आपण ते ऐकायचा तो कार्यक्रम होता. म्हणून मी नेहमी म्हणतो मधली सुट्टी हा ऐकण्याचा कार्यक्रम होता. आणि ते सुचलं आणि सुचलं की मी इमिजिएटली त्याच्यावर काम करतो. म्हणजे एकदा करूया, कधीतरी करूया वर माझा विश्वास नाही. सुचलंय, करून बघूया, फारात फार काय होईल, चुकेल. पण आपल्या मनात आलेला विचार कृतीत आणण्याचा आनंद प्रत्येक वेळेला आपल्याला मिळतो. 10 पैकी तो 8 वेळा बरोबर येईल, 2दा तो चुकेल, हरकत नाही. पण केलंच नाही तर 10 पैकी 10 वेळेला काहीच घडणार नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा ते करून बघणं फार आवश्यक आहे. छान आहे. आणि पालकत्वाबद्दल खरंच तुमचे फंडाज आपण म्हणूयात, की मला खूप कडूनही ऐकायला येतं असं, की नाही हे ह्या मुलाखतीत हे ऐकलं होतं असं. आणि मलाही स्वतःचे अनुभव जेव्हा यायला लागले, की अरे मी लहान असताना असं होतं, पण आजकाल हे थोडं अजून बदलू शकतं. कदाचित असंही वाटतं, की आजकालच्या 7वी, 8वी, 9वी, 10वी कुठल्याही मुलांच्या वयोगटात पालकांचं असं असतं, की जरी मुलगा 7-8 क्लासेसला जात असेल दिवसभरात, खूप सारा अभ्यास करत असेल, तरीसुद्धा असं असतं की शेवटच्या परीक्षेत तुला इतके मार्क पडले ना, तर मग शाब्बासकी किंवा वी आर प्राऊड ऑफ यू. पण त्याऐवजी आजकालचा जमाना असा वाटतो, की असं असू शकतं का किंवा असं व्हावं का, की बाबा आधीच अपफ्रंट पालकांनीही सांगावं, की नाही वी आर प्राऊड ऑफ यू, पण मार्क पाडायला जरा अभ्यास कर, कष्ट कर, असं आहे नाही. तर त्या बाबतीत आजकालचं पेरेंटिंग किंवा पालकत्व ह्यासाठी नवीन पिढीला किंवा नवीन पिढीच्या पालकांना सुद्धा तुमचा काही मेसेज किंवा काही बदललंय? नाही, मी एकच वाक्यामध्ये सांगतो की प्रत्येक मुलाची आणि प्रत्येक फुलाची उमलायची वेळ वेगवेगळी असते. सगळेजण नियमानुसार सूर्यफूल कसं सकाळी आलं सूर्य की ते उमलतं, ते गुलाबाच्या बाबतीत होणार नाही, ते जाई जुईच्या बाबतीत होणार नाही, ते प्राजक्ताच्या बाबतीत होणार नाही. त्याची त्याची वेळ आहे, त्याचा त्याचा स्वभाव आहे. एखादा मुलगा अगदी 7-8 वर्षाचा असताना तो काहीतरी मिराक्युलस करून जाईल, एखादा शाळेत करेल, एखादा कॉलेजमध्ये करेल. एखादा मुलगा अमेरिकेला तुमच्यासारखा MS करायला आल्यानंतर त्याला त्याचा स्वभाव सापडेल, स्वभाव ज्याला म्हणतो ना आपण. स्वभावाचा अर्थ नेचर तो आहेच, पण स्वभाव म्हणजे माझा भाव काय आतला, कोर काय माझं, ते सापडणं. ते त्याला कधी सापडेल सांगता येत नाही. एखाद्या माणसाला लग्न बिग्न झाल्यानंतर सापडेल, पण तो माणूस खुश आहे का? तो जर छान शांत झोपतोय, त्याचा चेहरा जर हसरा आहे, तर त्याला त्याच्या वेगाने उमलू द्यावं या मताचा मी. पण याच वेळेला मुलांना आळशी करू नये. पण देर आर वेज. म्हणजे मी माझ्या मुलांना काय सांगितलं किंवा माझ्या भाच्याला काय सांगितलं, की हे बघ, तुम्हाला सांगायला बरं वाटेल एवढे मार्क मिळवा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जो आकडा सांगायला बरा वाटेल तेवढा तरी मिळवा, त्याच्याशी तुमचं करिअरशी काही संबंध नाही, तुम्ही सक्सेसफुल व्हालच. पण आपल्याला सांगायला मजा यायला पाहिजे. आणि जर अभ्यास नाही तर मग त्यावेळेला तुम्ही काय करणार हे पण मला सांगा. मला अभ्यासाचा कंटाळा आहे, ओके. इतिहास भूगोल वाचायला कंटाळा येतो, ओके. मग तू काय करणार त्या वेळात? रील्स बघणार, झोपणार, खेळ खेळणार?
तुम्हाला चांगली रिप्लेसमेंट दिली ना मुलांना, तर मुलं ना डिजिटल मीडियात अडकत आणि ना त्यांना चुकीची संगत लागत. मला असं वाटतं त्यांना चांगला फोकस कशावर करावा असं एक इन्स्ट्रुमेंट देण्याची जबाबदारी बऱ्यापैकी पालकांची असते. कारण पालकांनी त्यांना पर्याय तर सांगितले पाहिजेत, की तुझ्यामध्ये मला ना खूप चांगला ॲथलीट दिसतो. तू मल्लखांब खेळतोस का? तू क्रिकेट खेळतोस का? तू बास्केटबॉल खेळून बघतोस का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक खेळ सुरू केल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच जावं असं काही नाही. 1 वर्ष तो हे खेळल्यानंतर तो जर म्हणतोय की मला आता बोर होतं, तर त्याच्यावर चिडायचं कारण नाही. असं कसं बोर होतं? तू कशातच काही कन्सिस्टन्सी नाही. नाही, त्याला बोर झालं आहे. तर का झालं आहे? का झालं? का रे तुला बोर झालं? हा प्रश्नच नाही विचारत. त्याला दुसरं काही आवडलं आहे का? तर मला वाटतं पालक होणं ही एक प्रिव्हिलेज म्हणून जर बघायला लागली लोक, तर त्याची मजा येते रादर दॅन बर्डन. रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या मधली स्टेज आहे की ओके इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. बहुतेक वेळेला काय होतं, आपल्या आयांना वडिलांना दोघांनाही मुलं जन्मल्याचा क्यूटनेस हवा असतो. हां, ते फोटोशूट करायचं असं धरून, मग माय बेबी, मग छोटी पावलं आणि मग क्यूट त्याचे कपडे. ते ज्या क्षणाला रात्री जागवायला लागतं त्या क्षणाला त्यांना लक्षात येतं की हे सोपं नाही आहे, ते इट इज बियॉन्ड क्यूटनेस. तर आत्ताच्या जनरेशनमध्ये मला जाणवलं की नदीच्या वर फक्त लांबून अशी काडी बुचकळून बघतात आणि त्यांना असं वाटतं की आपण नदीत उतरलो. त्यात 4 पायऱ्या उतरून कळतं की नदीचं पाणी कसं आहे. तर ती उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे पालकत्वामध्ये, की तुम्ही प्रिव्हिलेज म्हणून घेतलं पाहिजे की यार मला देवाने संधी दिली आहे ह्या एकाची किंवा 2 बाळांचं संगोपन करायचं, त्यांचं ऐकण्याचं, त्यांना मोठं करण्याचं. आणि मग जी आमची रे क्षणा थांबवण्यामध्ये ओळ आहे की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू. तर आपल्याला जे कदाचित आपला पर्स्पेक्टिव्ह जो राहून गेला, तो पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये एका बघायला फार मजा येते. हो, खरंच ही ती ओळ खूप माझ्या आवडीची आहे. मी जेव्हा ऐकायचो तेव्हा ती मागे घेऊन गाणं पुन्हा पुन्हा ते ऐकायचो. कारण की असं लक्षात येतं आपल्याला की कुठेतरी आपल्या स्वतःच्या शहरातून, गावातून, घरापासून लांब राहिल्यावर ह्या गोष्टींचा विचार करायला खूप वेळ मिळतो आणि तेव्हा असं वाटतं नाही, की मला अरे उलट या निमित्ताने तुलाच मी विचारतो की तू पुण्याचा आहेस हो, ना? हो. पुण्यात असतानाचं तू आणि पुणं सोडून इथे आलेला तू, याच्यात तुला काय फरक जाणवला? जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मी पुणं सोडून जेवढं शिकलो, समजा साधारण ज्या गोष्टी मी 3-4 वर्षात शिकलो असतो, ते मी पहिल्या एक 10-12 महिन्यातच शिकलो पुण्यापासून बाहेर राहून. आणि पण त्याचबरोबर घराची ओढ असणं आणि आपण बाहेर का आलो आहोत, ह्याचा एक प्रश्न आपल्याकडे घेऊन आपण बाहेर पडलेलो असतो, की काहीतरी करायचं आहे. आणि मग ते काय करायचं आहे हे वाटेत कुठेतरी मिळत जातं किंवा ते जोडणारी पायरी पुढची मिळत जाते. आणि त्या निमित्तानेच असं होतं की अच्छा, मग हे पण जेव्हा आपण मागचा आढावा घेतो की अच्छा एवढी वर्ष झाली, बरं मग मी माझा हा प्रोजेक्ट माझा सक्सेसफुल झाला, मला स्वतःला ही गाडी चालवून बघायची होती, ती मला इथे चालवायला मिळाली. ह्या गोष्टी खरंच तेव्हा असं एक चेक्स अँड बॅलन्सेस ज्याला आपण म्हणतो की एक संतुलित आहार काय असावा आपल्या बौद्धिक जीवनासाठी किंवा हे. आणि मग ते इतर मुलांकडे किंवा माझेही काही लहान भावंड किंवा भाचे वगैरे आहेत, की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे हां, हे तू ना ह्याला जास्ती प्रेशर करू नकोस बरं का, हे असं चाललंय चालू दे, इट विल बी फाईन. पण खरंच हे जसं आपण म्हणतो, जसं तुम्ही स्वभाव आणि स्वरूप ह्या गोष्टींबद्दल सांगितलं, तर तेव्हा बालगीतं जेव्हा तुम्ही त्याला चाली लावता किंवा त्या प्रकारे तुम्ही जेव्हा बघता त्या गाण्याकडे, की हे मुलांपर्यंत, लहान मुलांपर्यंत पोहोचेल, तेव्हा असं होत नाही का की आपण आता बाल्यावस्थेत नाही आहोत, तर आपण कितपत त्या गाण्याच्या जवळ जाऊ शकतो मुलांच्या दृष्टीने? 2 ज्या संज्ञा आहेत ना आपल्याकडे, एक म्हणजे बालपण आणि दुसरं म्हणजे बालिशपणा. याच्यातलं बालपण जपता यायला पाहिजे, बालिशपणा सोडून देता यायला पाहिजे. आपल्याकडे उलटं होतं करेक्ट, की इनोसन्स नाही राहत, बालिशपणा राहतो. म्हणजे नाही त्या गोष्टींवर रुसणं, छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करणं, खूप ओव्हर रिॲक्ट करणं, हे जे छोट्या मुलं कधी कधी करतात ते राहतं. बालपण म्हणजे काय? बालपण म्हणजे उत्सुकता, बालपण म्हणजे निरागसता, बालपण म्हणजे समोर आलेल्या माणसाच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष जाणं. लहान मुलं बघा कुतूहलाने बघत राहतात एखाद्या माणसाकडे, त्यांना दोष नाही दिसत.
त्यांना आधी गुण दिसतात. हम्म. तर मला असं नेहमी वाटतं की आपण बालपण जपलेलं असलं ना, आपल्याला कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीवर खूप हसायला आवडत असेल, एखादी गोष्ट बघून तुम्हाला भरून येत असेल, ही सगळी लहान मुलांची लक्षणं आहेत. बालिशपणा नव्हे, बालपण, इनोसन्स, तो जर जपला तर लहान मुलांच्या कलाकृती, मग चित्रपट असेल, गाणी असतील, हे करता येतं. फक्त गृहीत नाही धरायचं. सगळ्यात गृहीत धरायला अवघड म्हणजे ऑडियन्स म्हणून लहान मुलं. तुम्ही त्यांना अजिबात गृहीत धरू शकत नाही की हे गाणं माझं चाललं, त्याच रागातला अजून एक ऐकतो लहान मुलांना आवडेल, नाही आवडणार. तुम्ही जितके जेन्युइनली काम कराल तितकं लहान मुलांना ते आवडतं. जितके खरे असाल, पहा लहान मुलांना आजी आजोबांकडे का ओढली जातात लहान मुलं, याचं कारण त्या वयामध्ये ते आजी आजोबा, तो सगळा जो राग, लोभ, द्वेषाचा खळखळाट आहे, तो वाहून जाऊन शांत. परत लहान मुलांसारखे झालेले असतात. ते जे शांत चेहरा आहे त्यांचा, तो जो मऊ हात आहे त्यांचा, तर ते आजी आजोबा म्हणून नाही, त्यांना त्याच्यात परत एक जेन्युइन लहान मूल दिसतं. म्हणून लहान मुलं आजोबांकडे फार जास्त जात असतील असं मला वाटतं. तर लहान मुलांचं काम करताना ना मी अजिबात स्वतःला फोर्स नाही करत, सुचलं की करतो. म्हणून तुझं बघितलं असेल तर मी 98-99मध्ये एका माकडाने काढले दुकान किंवा ती गाणी केली. मग मोठ्या ब्रेकनंतर परत 2006 साली अगोबाई डगोबाई केलं, पार्ट 1. मग 2000 मला वाटतं 10मध्ये पार्ट 2 केला, म्हणजे ती सगळी बाबा म्हणतो हाय जॉनी किंवा स्पायडरमॅनची बायको किंवा ही गाणी. मग चिंटू, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलं सुताई वगैरे केलं. परत मोठा ब्रेक घेतला आणि आत्ता मी एकदा काय झाल्याच्या निमित्ताने मी आहे श्याम मित्र माझा राम किंवा भीमरूपी केलं. सो आतून आलं ना की लहान, आणि त्याच्यानंतरही परत काही केलेलं नाही. मी ती गाणी करूनही 4 वर्ष झाली. तर 4 वर्षात मला करता आलं असतं की चला लहान मुलं आपली गाणी ऐकतात, अजून एक करून बघूया. पण रचलेलं गाणं लहान मुलांना आवडत नाही, त्यांना सुचलेलं आवडतं. तर सुचलेली गाणी आणि रचलेली गाणी ही लगेच वेगळी दिसतात. आणि मी थांबतो सुचेपर्यंत. मला रचायचं ती जी प्रोसेस आहे ती खरंच आवडत नाही. की पेटी घेऊन तुम्ही अशी चाली ओरबाडताय किंवा गिटार घेऊन त्या गिटारिस्टला सांगितलं की जरा तू एक ग्रूव पकड, मला काय सुचतंय मी बघतो. या चाली काय होतात, या चाली टाळ्या मिळवतात पण त्या तुमच्याबरोबर घरी नाही जात. सुंदर. ती जी आतून आलेलं जे उद्गार असतो ना, तर म्हणजे आनंद असावा दुःख गाभ्यातून यावा टाहो, नावाची ओळ आहे सुधीर मोघेंची. तर गाभ्यातून टाहो जो येतो ना, तो आनंदी पण तेवढाच आवडतो आणि तो दुःखी पण आवडतो, पण तो कारण तो गाभ्यातून आलेला असतो. तर लहान मुलांना तर विशेषतः गाभ्यातून आलेलंच आवडतं. वा. आणि तुम्ही सुधीर मोघेंचाही उल्लेख केलात, तर सुधीर मोघे म्हणा किंवा शांताबाई ह्यांची वाक्य रचना कधी कधी समजली नाही तर जड वाटायला लागते किंवा आपल्याला तेवढा अनुभव झालेला नसतो, तेवढे आपण धक्के खाल्लेले नसतात, तर कधी कधी ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर असं कधी तुम्हाला वाटलं की हे आपण ह्याला रिलेट करू शकतो, आपण ग्रास्प करू शकतोय किंवा ह्या गोष्टी आपल्याला उमगतायत? फार चांगला शब्द आहे उमगणं. कारण अर्थ कळणं आणि उमगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अंडरस्टँडिंग समथिंग अँड परसिव्हिंग समथिंग, की आपल्याला संध्याकाळ परसिव्ह होते, यू कॅनॉट अंडरस्टँड द इव्हनिंग. तुम्हाला जाणवते. उमगणं आणि जाणवणं जे आहे ना, की किंवा एखाद्या माणसाचा तो अस्वस्थ आहे हे आपल्याला जाणवतं. तो सांगत नाही, त्याच्या काही खुणा नसतात 1, 2, 3, 4, आपल्याला जाणवतं, आपल्याला उमगतं की यार या काहीतरी बिनसलं याचं. तर मला सुदैवाने तू आत्ता जी 2 नावं घेतलीस त्यांना तर मी अनेकदा भेटलो आहे. म्हणजे मोघे तर लिटरली त्यांनी माझ्यावर वडिलांसारखं प्रेम केलं. सुधीर मोघे आणि हृदयनाथजी या 2 लोकांनी स्वतःच्या मुलावर करतात त्याचं लाड केले माझे लिटरली. सेम विथ शांताबाई. शांताबाईंच्या माझ्या खूप नाही भेट झाल्या, पण तरी भेटी झाल्या 10-12 वेळा. तर मी शांताबाईंना फार निवांत भेटलो असेल. आणि सगळ्यात शिकण्यासारखी गोष्ट काय होती माहिती आहे का, की त्या कधी स्वतःच्या कवितांविषयी बोलल्या नाहीत. भेटलं की काय माडगुळकरांची ओळ आहे ना, काय कुसुमाग्रजांची ओळ आहे ना, काय बहिणाबाई चौधरी, सोपानदेव चौधरी, ग्रेस, आरती प्रभू. आरती म्हणायच्या, आरतीकडे मी गेले होते, आरतीने हे लिहिलं, मग दिदींनी असं केलं. सो त्यांच्याकडनं एक लक्षात आलं की प्रेम कवितेवर पाहिजे, स्वतःच्या कवितेवर नाही.
तसं मला वाटतं गाण्यावर प्रेम पाहिजे, स्वतःच्या गाण्यांवर नाही, ओव्हरऑल गाण्यांवर. ज्याचं जे 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 सुंदर आणि शुभंकर, जे चांगलं दिसेल तिकडे तुमची नजर गेली पाहिजे. अरे काय गातोय हा मुलगा, मग तो छोटा मुलगा आहे का, तो गावातला आहे का शहरातला आहे का, तो अमेरिकेतला आहे का, तो इंग्लिश गाणी गातोय का हिंदी, त्याने नाही फरक पडत. जिथे चांगला सूर लागेल तिकडे तुमचं सोनोमीटरच्या एक्सपेरिमेंटसारखे ते कागद उडायला पाहिजे तुमच्या मनातला, तर तुम्ही प्युअर रसिक आहात. तर ह्या दोघांकडनंही तू बरोबर 2 नावं घेतलीस. एक तर मला हे खूप शिकायला मिळालं की नवीन माणसाला भेटण्यासाठी तुम्ही तुमचा किल्ला उतरून खाली यायला पाहिजे, तो वर यायची वाट नाही बघायची. नवीन मुलगा आला आहे तर नाही त्याला जरा अजून अनुभव येऊ दे मग मी गप्पा मारीन, नाही. नवीन लोकांशी बोलून तुम्ही पण समृद्ध होता. हे मी त्यांच्याकडनं शिकलो की कोणालाच तुम्ही नवीन आहे का जुना आहे नाही, माणूस आहे ना, मनापासून ऐकतोय ना, मनापासून बोलतोय ना, तुम्ही पण तिथे मनापासून जायला पाहिजे. तर ही 2 माणसं फार गोड होती आणि मी त्यांना खूप प्रचंड मिस करतो की आत्ता जर मोघे असते, मोघेंनी जर माझी काही गाणी ऐकली असती, त्यांनी ऐकली पहिली 1-2-250 गाणी माझी ऐकली असतील, पण इतक्यातल्या इतक्याची मला असं काहीही नवीन सुचलं. म्हणजे एकदा काय झालं, रिलीजच्या दिवशी मला त्यांची फार आठवण आली की मोघे असते तर माझ्या शेजारी बसून पिक्चर बघून त्यांनी एकेका डायलॉगला दाद दिली असती आणि कुठे दिली असती हेही मला इमॅजिन झालं. सो हे दोघं असू देत किंवा बाकी कवी, म्हणजे काय होतं तुला सांगतो की मी तुला आत्ता एक वाक्य काहीतरी कवितेतलं सांगितलं, तुला त्याचा मराठी भाषेनुसार अर्थ कळेल, संदर्भ नाही कळणार. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता आरती प्रभूंची मगाशी मी तुला नुसते नुसते नभनिळे सकाळ सरून ऐकवली, त्याच्यामध्ये मी एक गद्य कविता वाचली आहे की बघा, तुम्हाला कदाचित परदेशात राहणाऱ्या इथल्या सगळ्यांना हे जास्त जाणवेल मी जे काही म्हणतोय ते, की प्रत्येक झाडाचा प्रत्येक पक्षी कसले तरी गाणे गातो. हां, प्रत्येक झाडाचा प्रत्येक पक्षी कसले तरी गाणे गातो. प्रत्येक झाडा इतकेच पानांनाही ते गाणे आपले आपले वाटते. गाणे गातात, देणे देतात, झडून जातात, उडून जातात. मग झाडे एकटी एकटी राहतात. आता हे जेव्हा तुम्हाला अख्खे आरतीप्रभू वाचता तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळतं की त्यांना हे म्हणायचं आहे की तुम्हाला जी माणसं, मग ती आपली मुलं असतील, आपली नातवंड असतील, आपले मित्र असतील, ती आपल्यासोबत वावरत असतात, आपल्याला वाटतं की ती आपली आहेत. प्रत्येक झाडा इतकेच पानांना ही गाणे आपले आपले वाटते. एक वेळ येतो, उडून जातात, झडून जातात, झाडे नुसती नुसती राहतात. तर नुसतं नुसतं राहणं म्हणजे काय, तर तुम्हाला तुम्हाला तो अख्खा कवी वाचला. जसं आहे की तुझा एखादा मित्र आहे, तो मित्र जेव्हा तुला फोनवर म्हणतो की तू म्हणतोस कसा आहेस रे, तो म्हणतो की हां ठीक आहे. आता हा ठीक आहेचा अर्थ ठीक आहे असाही होऊ शकतो, पण त्याच्या पॉजमधला अर्थ तुला कळतो, कारण तू तो अख्खा माणूस वाचलेला असतोस. तो जेव्हा हां ठीक आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुला कळतं की काहीतरी ठीक नाही आहे. आणि मग यू डिग इन टू इट की का असं म्हणतोस तू, हां ठीक आहे म्हणजे काय झालं, काही झालं का तू विचारशील, कारण तुला तो अख्खा माणूस माहिती. तसं कवीचं होतं की तुम्ही अख्खे रामदास स्वामी वाचले, अख्खे ज्ञानेश्वर महाराज वाचले, अख्खे तुकाराम महाराज वाचले, तर त्यांच्या शब्दांचे अर्थाच्या पलीकडचं जाणवणं व्हायला लागतं. मग माझा एक अभंग आहे, येई गा विठ्ठला प्राण हा फुटला आळविता, आनंद भाटेनी गायला. त्याच्यात एक ओळ आहे की काय तुझं नाही लौकिकाची शंका, आपुल्या बालका मोकलिता. तर तुकाराम महाराजांच्या लिहिण्याचा रंग माहिती असल्यामुळे मला हे कळलं की काय तुझं नाही लौकिकाची शंका म्हणजे तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतायत की तुला तुझ्या रेप्युटेशनची काळजी नाही का, तू मला जर वाईट वागवलंस लोक तुला नावं ठेवतील, म्हणून तरी भेट मला. आता हे तुम्हाला नुसतं शाळेत आपल्याला जसं शिकवायचे की येई म्हणजे ये, विठ्ठला म्हणजे विठ्ठला, प्राण म्हणजे प्राण, याने ते कळणार नाही. तुम्ही जेव्हा तो अख्खा कवी अभ्यासता तेव्हा तुम्हाला कळायला लागतं. एखादा राजकुमार हिराणीचे 2 पिक्चर बघितल्यावर तुम्हाला तिसऱ्या पिक्चरचा रेफरन्स की त्याला आता असं होणार आहे. ऋषिकेश मुखर्जी 2 पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळतं की ओके हे कॅरेक्टर त्यांनी याच्यासाठी बिल्ड केलं आहे. सो थोडासा अभ्यास कवींचा जास्त केला ना, म्हणजे व्हॉट्सॲपवर आली कविता ग्रेसची संगीतबद्ध केली, यांनी ग्रेस संगीतबद्ध होऊ शकत नाहीत, कारण तुम्हाला ग्रेसचं ग्रेस पण कळायला लागतं. सुरेश भटांचं सुरेश भट पण तुम्हाला कळायला लागतं की भट साहेबांचा विचार कसा आहे एरवी,
मग तुम्हाला त्या कवितेच्या पोटातलं पण दिसतं, तुम्हाला बिटवीन द लाईन्स दिसतं. त्यामुळे मला वाटतं की कवितेला चाल लावणारे संगीतकार वेगळे आणि कवितेच्या आदल्यामधल्या जागेला पण चाल लावणारे संगीतकार वेगळे. ती जर अख्ख्या वातावरणाला चाल लागली तर गाणं अनेक वर्ष टिकतं. वाव! खरंच हे म्हणजे मला ती एक तुम्ही तुकाराम महाराजांचा उल्लेख केला म्हणून अधिकार तैसा दावीला मार्ग म्हणतात तसं, की ज्याला जसं उमगतं किंवा जसं सुचत जातं त्याला तसं म्हणजे कुणाला ज्ञानयोग, कुणाला भक्तियोग तशानुसार हे कवितेच्या बाबतीत, कवींच्या करेक्ट. बाबतीतही दिसून येतं. आणि जसं तुला एक एकटेपणाबद्दल अभंग ऐकवतो नामदेव महाराजांचा. तो आत्ता म्हणलास कोणाला ज्ञानयोग, कोणाला भक्तियोग. तर पांडुरंग म्हणजे काय? तर नामदेव महाराज म्हणले की ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू, जे तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य परमधाम. तर जे तेजकांचे तेज, गुरुमंत्राचे गुज. सो माझ्यासाठी पांडुरंग काय आहे? तर मी एक बाप म्हणून जर मुलांचं खूप जीव लावून पालकत्व करत असेल तिथे माझा पांडुरंग आहे. मला त्या माझ्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये विठ्ठल रखुमाई दिसतात. एखादा माणूस तू जर US मध्ये येऊन तू रिसर्च करतोयस, तुला त्या रिसर्चमध्ये तुझा पांडुरंग, कारण ज्ञानियांचे ज्ञेय आहे ते. जो ध्यान लावणार आहे त्याला त्या ध्यानात पांडुरंग दिसतो. सो हे बघा नामदेव महाराजांनी हे 12व्या शतकात 13व्या शतकात लिहिलं आहे. सो तेच आहे. खरंच आणि तसंच आपण म्हणतो म्हणजे जसं हरिपाठातही सांगितलं की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे हे आपण स्वतःला विचारायला लागतो हा कधी कधी प्रश्न की अरे आज नाही जमलं ठीक आहे पण मग आता मी आज करू का मग शुक्रवारच आहे मग हेच आहे पण त्याची गणना कोण करतं. तर हे असे प्रश्न विचारणं समाजाला हेही खूप देऊन जातं. पण दॅट्स रिअली गुड टू नो. आणि जसं एकांताबद्दल सांगितलं मला असं वाटतं की एकांत आणि एकटेपणा सॉलिट्यूड आणि लोनलीनेस हे आपल्याला इतरांबद्दल इवन स्वतःबद्दलही जेव्हा जेव्हा समजायला लागतं की हां आपण आत्ता मला एकटं वाटतंय किंवा आत्ता मला एकटं राहायचं आहे. तर तशा गोष्टींमध्ये असं होतं का कधी की समजा काही नवीन सुचत असेल नवीन कविता होत असेल तर असं प्रेफरन्स असतो का काही कवीचा की नाही आता मला जरा शांत बसायचं आहे किंवा मी आता कुठल्याही कलकलाटात नाही जाणार आहे मला एकांतच पाहिजे किंवा असं काही होतं का? मी कवितेपेक्षा मी संगीताचं सांगू शकतो की चाल सुस्तानाचं काय असतं. तर ना कलकलाट बाहेर आहे का आत आहे याच्यावरती अवलंबून आहे. कधी कधी बाहेर शांतता आहे, अगदी मी इथे येऊन बसलो सियाटलला शांतपणे एका घरात, पण आतला कलकलाट चालूच आहे. तर कुठून चाल सुचणार? मुद्दा आतल्या कलकलाटाचा आहे. तुम्हाला तंद्री लागणं. आमच्या संदीप खरेच्या कवितेतली एक फार चांगली ओळ आहे की तंद्री मिळण्यासारखी दुसरी मैत्रीण नाही. तंद्री लागणं. तर तुम्हाला अलीकडे तू बघितलं असशील तर खूप हुशार लोक आहेत, खूप डायनॅमिक लोक आहेत, त्यांची तंद्री नाही लागत. ज्याला आपण एकीकडे म्हणतो की त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. अटेन्शन स्पॅन कमी होणं म्हणजेच काय की तुम्ही तंद्री लागता लागता ती स्वतःच मोडता. एखादं गाणं रंगता रंगता म्हणजे तुम्ही ऐकताय, चांगलं गाणं ऐकताय, तुम्हाला छान वाटतंय, एक कडवं झाल्यावर तुम्हाला वाटतं जाऊ दे दुसरं ऐकूया. कशासाठी? सरेंडरिंग जे आहे ना ते ते पाहिजे. तर मला असं वाटतं की मला खूप गर्दीत पण मी खूप गाणी केली आहेत. मी गाडीत चालवताना गाणी मला सुचली आहेत, मी प्रवासात मला गाणी सुचली आहेत. सो आतमध्ये तुम्हाला किती छान तुमची शांतता आहे. किंवा दरवेळेला शांततेचंच गाणं होत नाही, तुमच्या रेस्टलेसनेसचं पण गाणं होतं. पण तुमची एनर्जी गाणं करण्याकडे किंवा विचाराकडे लागली तर गाणं होतं. आता मी मध्यंतरी गाणं गेलो होतं सांगतो, फादर सन सॉन्ग आहे, तो ऐकलं असेल कदाचित. मी आणि शुभंकरनीच गायलं आहे. हे मी ॲक्च्युली एकदा काय झालं च्या एंड स्क्रोलसाठी लिहिलं होतं. मी अजून याच्याविषयी कुठेच बोललो नाही. नुकतंच गाणं रिलीज झालं आहे. तर वडील मुलाला म्हणतात की बसवनी खांद्यावरी मज दाविलेस तू सारे. मुलगा वडिलांना म्हणतो. मुलगा वडिलांना म्हणतो की बसवनी खांद्यावरी मज दाविलेस तू सारे, एकदाच मी मागितले आणि आणलेस तू तारे. तू गुरु, तू सखा, तूच माऊली. याच्यावर वडील म्हणतात तू माझ्या जीवाची सावली. आता हे मी सगळे गर्दी मॅच बघतायत, वर्ल्ड कपच्या मॅचेस, आणि तेव्हा मला याचा अंतरा सुचला. आणि मी तो एकीकडे लिहित होतो, एकीकडे मॅच बघत होतो,
एकीकडे रेस्टलेस होतो, कारण ॲज अ फादर ते मला लागत पण होत्या ओळी, की खरंच आहे आपल्याला असंच आपण झालो होतो. की मग वडिलांच्या ओळी काय लिहिल्या, की आठवते पाहिले तुला पहिल्यांदा आणि मी गहीवर आलो. बघा प्रोसेस कशी असते. पहिल्यांदा बाळाला बघतो ना बाप, तेव्हा असं वाटतं की ओ माय गॉड, हे माझा मुलगा आहे किंवा माझी मुलगी आहे. विश्वासच बसत नाही. आठवते पाहिले तुला पहिल्यांदा आणि मी गहीवर आलो, मुठी इथं इवल्या धरलेस बोट माझे तू आणि मी विरघळलो. सो हे व्हिज्युअल आहे. मे बी मी डॉक्टर म्हणून पण खूप डिलेव्हरीज केल्या आहेत हॉस्पिटलमध्ये. सो मला माहिती आहे की पालक आल्यावर पहिल्यांदा काय करतात, तर त्याच्या हाताला हात लावतात. कारण एकदम गालाला हात लावायची भीती वाटते. इतकं छोटं बाळ असतं. म्हणून ते हाताला हात लावतात. तर मुठीत इवल्या धरलेस बोट माझे तू आणि मी विरघळलो. आणि मग थोडं पुढे जाऊन आठवते ते पाऊल पहिले धडपडणारे, आठवती ते बोल बोबडे अडखळणारे. मग पुढे येऊन काय होतं, बाबा म्हणून हा का ऐकता सुखाने गुदमरलो मी. हात तुझा इवलाचा धरुनी किती वादळातून तरलो मी. वर्षे सरली किती जरी पण मनात सारे अजून ताजे. हाक तुझी कानावर येता तीच धून हृदयातून वाजे. ना कधीही पडो छाया सावळी तू माझ्या जीवाची सावली. आता हा जो ट्रॅव्हल आहे ना, तो मुलाच्या जन्मापासनं ते वर्षे सरली किती जरी पण, म्हणजे आज तुझे आई वडील जेव्हा तुझ्याकडे आलेत आणि तुझ्या बाबा हाक मारतोस, तेव्हा तुला असं वाटतं की आपण पण त्यांच्या तू मेमरी लेनला टच करत असतोस. कारण त्यांना वेगवेगळ्या तुझ्या पट्ट्यांमधला बाबा ऐकू येतो ना. छोटा आवाज फुटायच्या आधीचा आवाज, आवाज फुटल्यानंतरचा, अमेरिकेला यायच्या दिवशीचा तू बाबा म्हणून त्यांना जर बिलगला असशील तर तो अक्षय आणि आताचा. सो वर्षे सरली किती जरी पण मनात सारे अजून ताजे. सो तो ट्रॅव्हल लिहिला मी. तो एकीकडे मॅच, आमच्या घरी मॅच बघायला 35-40 लोक होती. गर्दी होती. म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये फोटो आला होता, इतकी गर्दी होती. पण आतमध्ये माझ्या कविता चालू होती. आणि मग मुलाचं कडवं लिहिलं की पुन्हा हाताची उशी देऊनी गाणे गाऊन झोपवना तू. परत त्याचा पण ट्रॅव्हल आहे, गोईंग बॅक टू हिज चाइल्डहुड. ते आत्ता की पुन्हा हाताची उशी देऊनी गाणे गाऊन झोपवना तू. गोष्ट मला ती आवडणारी पुन्हा एकदा रंगवना तू. आणि मग मनगटात बळ देऊन सांगितलेस चालणे तुझे तुला. हार जितीच्या पल्याड जातो गाव शोधणे तुझे तुला. मी जिथे जिथे अडलो पडलो धडपडलो सावरलेस मला. जेव्हा जेव्हा फसलो खचलो विस्कटलो आवरलेस मला. हात तुझा पाठीवर होता आहे आणि सदा राहू दे. आणि याच्या पुढची वेळ मला सगळ्यात आवडते. मी आहे ना रे म्हणणारा तो तुझा चेहरा मला पाहू दे. सो पेरेंटिंग इज ऑल अबाउट मी आहे ना. तुझा ना, मी काही लागलं तर मला फोन कर. मी आहे ना रे म्हणणारा तो तुझा चेहरा मला पाहू दे. मी तुला शोधतो पावलो पावली तू माझ्या जीवाची सावली. सो पावलो पावली शोधणं म्हणजे काय, की कुठेतरी आता आहे की तो आहे की नाही बाबा. सो पहिली ओळ कुठे जाते, तू पुन्हा हाताची उशी देऊनी गाणे गाऊन झोपवना तू. ते आत्ताची स्टेज काय, ते मी तुला शोधतो पावलो पावली म्हणजे आता तू नसताना पण जेव्हा मला अडचण येते तेव्हा मी तुला शोधतो. तर हा ट्रॅव्हल लिहिण्यासाठी तुम्ही भले लंडनला जा, लोणावळ्याला जा, महाबळेश्वरला जा, नाहीतर सिएटलला या. आतमध्ये तुम्हाला तो रेस्टलेसनेस किंवा ती शांतता आली तर तुम्हाला ती कविता किंवा ते गाणं. खरंच हे तुम्ही म्हणालात म्हणजे माझाच अनुभव असा की फादर्स डे किंवा काय असेल तर आता बाबांशी मी क्लोज आहे, पण तरी अगदी असा हा नुसता हॅपी फादर्स डे म्हणणं छान नाही वाटत. त्यामुळे हे अशा गाण्याचा कडवं मी व्हॉट्सॲपवर ऑडिओ कॉल तेवढा रेकॉर्ड करून पाठवतो आणि ते त्यांना बरोबर पोचतं असं मला वाटतं. त्यामुळे ह्या गोष्टी खरंच तुम्ही हे सगळे जे संगीत करता ह्याचा इतक्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर वेगळ्या वेगळ्या लेवल्सवर इतका फायदा म्हणेन मी आम्हासारख्या लोकांना आहे की हे एक तुमचं संगीत एक गिफ्ट म्हणूनही वापरता येऊ शकतं आम्हाला. आणि जसं अगेन माऊलीने म्हणाले की हे हृदयचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. तर तसंच पूर्ण हा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम असेल किंवा सगळीच तुमची गाणी प्रत्येक वेळेला म्हणजे कुठेतरी त्यात रोमॅन्स पण आहे, अध्यात्म पण आहे.
वृद्ध पण आहेत, मुलं पण आहेत. तर त्यामुळे ही सगळी एक बांधणी करणं ह्यासाठी तुमचा एक्सपिरियन्स आणि हे सगळ्या गोष्टी खूप जवळून दिसून येतात नक्कीच. आणि पुढे जाऊन मला वळायला आवडेल आपल्या फिल्म मेकिंग या अनुभवाकडे. एकदा काय झालं मला नक्कीच माहिती आहे की प्रेक्षकांना खूप उत्सुकता असेल की आपण ह्याबद्दल बोलावं. प्रथम म्हणजे आपलं खूप स्वागत आणि आपले शुभेच्छा ॲक्च्युली फॉर युअर प्रोग्रेस इन एकदा काय झालं आणि त्याचं जे नॅशनल अवॉर्ड मिळालं एकदा काय झालं या फिल्मसाठी. तर त्या संदर्भात क्रिएटिव्हिटी आणि एक फिल्म्सचे लॉजिस्टिक की जिला आपण फायनान्शियल बाजूही म्हणूया, एक क्रिएटिव्हिटी जपायची असते म्हणूया. तर त्यातलं एक तारतम्य, एक मेळ करून सांगड घालून सगळ्या गोष्टींची की हा आपला प्रोजेक्ट आहे, तुम्हाला हे चित्र असं दिसतंय, एंड प्रॉडक्ट असा होणार आहे आणि हे लिमिटेशन्स आहेत. हे कसं डील केलं? फार छान प्रश्न आहे हा. आणि कोइन्सिडन्स खूप चांगला आहे की एकदा काय झालं किंवा माझं पहिली फिल्म वेडिंगचा सिनेमा, दोन्ही फिल्मचे प्रोड्युसर हे US मधले पण होते. एकदा काय झाल्याचे 2 प्रोड्युसर होते, अरुंधती दाते बॉस्टनला ज्या असतात आणि अनूप निमकर जो बे एरियात असतो. आणि वेडिंगच्या सिनेमाला पण हे दोघं तर होतेच आणि सिॲटलचे मोहित चिटणीस पण अच्छा. प्रोड्युसर होते. आता काय असतं, मी त्यांना मुद्दाम सगळ्यांना असं सांगितलं की तुम्ही जितके पैसे गुंतवताय तितकेच मी पण गुंतवतो. 8 जण आहोत ना आपण, 7 जण तुम्ही, 8वा मी. का? तुम्हाला प्रोड्युसरच्या खुर्चीत बसून पण फिल्मकडे बघता यायला पाहिजे. याची रिकव्हरी कशी होणार आहे? सेकंडली, मला ना दुसऱ्याच्या पैशावर प्रयोग करायला आवडत नाहीत. की चाललंय शूटिंग 50 दिवस, 60 दिवस, 70 दिवस, 80 दिवस आणि मग घेताना तुमच्या पहिला कटच काय झाला तर 3.5 तास झाला. मग एडिट करत 2.5 तासाची फिल्म झाली. म्हणजे काय की तुम्हाला लिहिताना कळलंच नाही की हा सीन महत्त्वाचा नाही आहे. फिल्म लिहितानाच पहिला एडिट असतो. त्याच्याही आधी पहिला एडिट सुचतानाच असतो की या सीनची गरज नाही आहे. म्हणजे मी सिॲटलमध्ये येऊन पॉडकास्टला तुझ्या येऊन इथे बोललो हे दाखवण्यासाठी आम्ही गाडीतून यायची गरज नाही. मी एअरपोर्टवर उतरल्याच्या सीननंतर डायरेक्ट मी इथे बसलेलं दाखवलं तरी कळतं की हे सिॲटल आहे, मागे हे चित्र आहे, सिॲटल एअरपोर्ट दिसलं. मग गाडीतून येताना तर सीन शूट करायचा, त्याचा 1 दिवस घालवायचा, गाडीला सगळं ते लावणार, पुढे रिग लावणार, शूट करणार, लाईटिंग करणार गाडीत, त्याचा खर्च करणार आणि नंतर नाही गाडीचा सीन नको. कशासाठी? तुम्हाला लिहिताना नाही कळत का? लिहिताना मी जेव्हा म्हणतो की तिथे हजारो लोकं जमली होती, तर खरंच ती 1000 लोकं दाखवणं फिल्मसाठी किती महत्त्वाची आहेत. त्या सीनचा त्या अख्ख्या फिल्ममध्ये काय इम्पॉर्टन्स आहे? का मी धावत आलो, धाप लागलेला आणि तुला सांगितलं की तिथे 1000 लोकं होती आत्ता. हे पुरेल का? तर हे पुरणार असेल तर ती 1000 लोकं घालण्यात 2 दिवसाचं शूटिंग, त्याचे पैसे, तुमची गोष्ट पुढे जाते. महत्त्वाचं काय? महत्त्वाचं कॅरेक्टर तिसरंच असतं, वेगळंच काहीतरी गर्दी दाखवली जाते. मला नेहमी असं वाटतं की फिल्म मेकिंगमध्ये तारतम्य ठेवायला पाहिजे की किती सीन फायनल एडिटला राहणार आहेत. हे जर फिल्म मेकरला लिहिताना, ओके लिहितानाची स्टेज ठीक आहे की जे सुचतंय ते लिही असं काही लोक म्हणतात की आत्ता सगळं लिही नंतर आपण बघूया. ओके, तुम्ही जेव्हा तुमच्या टीमबरोबर वाचन करता तेव्हा तुमच्या टीममध्ये एकतरी असा, तुमच्या डिरेक्शन टीममध्ये तुमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरपैकी एकतरी असा माणूस पाहिजे हू विल कॅन्डिडली टेल यू की हे खूप लांबलं आहे, याची गरज नाही आहे. ते जर झालं तर शूटिंगच्या दिवशी ॲक्टर एखादा सांगेल की अरे हे का करतोय आपण सीन, याची गरज नाही आहे. त्याच्यासाठी ना बेसिकली ते युफोरिक असून चालत नाही की आपण काहीतरी दैवी करतोय, आता ऑस्करलाच जाणार पिक्चर. इथनंच सुरुवात होते लोकांची आणि मग ना ते करत 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 लॉजिक बाजूला पडतं आणि तुमचं ते तुम्ही ते स्वप्नाळू याच्यात की आपण पिक्चर करतोय हे सांगण्यातच लोकांना मजा मिळायला लागते की हां सध्या एक फिल्म चालू आहे बघू. पण ती तुम्ही नुकसान करताय तिसऱ्या माणसाच्या पैशाचं, जो त्यांनी कदाचित फार कष्टाने घाम गाळून मिळवला आहे. तर यू डोंट हॅव एनी राईट टू प्ले विथ हिज मनी. मग सगळे तुम्ही काय 3-4 कोटी बजेट असेल तुम्ही टाका, मग तुम्ही स्वतःवर सगळे कॅमेरा लावून शूट करत बसा. पण असं मला वाटतं. सो तू म्हणलास तर फार चांगलं आहे की त्याचा बॅलन्स ठेवता आला पाहिजे. HR पण त्याच्यात फार महत्त्वाचं असतं. फायनान्सपैकी HR पण की
एका सीनला 80 लोक 90 लोक असतात सेटवर. इट इज व्हेरी इझी टू इन्सल्ट समवन, इट इज व्हेरी इझी टू शाऊट. मला खूप अभिमान वाटतो की दोन्ही फिल्म्समध्ये एकदाही, लिटरली एकदाही कुणी कोणाच्या अंगावर ओरडलं नाही. ओरडण्याची गरजच लागली नाही. बिकॉज तुमचा जर एम, यू ऑल आर एमिंग ॲट मेकिंग गुड फिल्म, कशाला ओरडायचं. सांगू शकतो एखादा कॅमेरामॅन समजा मला म्हणतो की अहो सर ये मुझे नहीं लगता ये लेना चाहिए, पण माझं जर म्हणणं की नाही यार मुझे ये चाहिए. तुम्ही आर्ग्यू करा, तुम्ही डिस्कस करा आणि सोडवा. तो HR, फायनान्स आणि ह्युमन तुमचं सगळं बॅलन्स असतो डिरेक्शन. आणि मग डिरेक्शनची स्किल येतात की तुम्हाला फ्रेम कशी दिसते, तुम्हाला त्याचं प्रेशर किती क्रिएट करायचं आहे स्क्रीनवर. मला नेहमी असं वाटतं की इंटेन्स फिल्म ज्या असतात, एकदा काय झालं सारख्या, त्याच्यामध्ये पडद्यावर जर पहिल्या सीनपासून रडायला लागली लोक, तर ऑडियन्स रिलॅक्स होतो. ओके. की हां म्हणजे ओके खूप रडत आहेत बिचारे, पण याला खूप अवघड सिच्युएशन आहे पण रडत नाही आहे. याचं प्रेशर ऑडियन्सवर येतं की बापरे याचं कसं होणार आता, हा किती सहन करतोय छोटा मुलगा किंवा मोठा माणूस, आणि हे कसं होणार आहे यांचं. आणि तो वाट बघतो की हा रडणार नाही ना, ह्याला हा नाही रडला पाहिजे, हा नाही रडला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला पहिली 20-25 मिनटं दिलेली असतात, ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ज्याचा परचेस तुम्हाला शेवटच्या 20 मिनिटात मिळणार असतो. तुम्ही पहिली 20 मिनटं काय इन्व्हेस्ट करताय, हा सीन कशासाठी केला आहे, त्याचा परचेस सेकंड हाफमध्ये असा पूल आहे का सेकंड हाफमधल्या एका सीनची, असे पूल तुम्हाला दिसायला लागतात की इथे हा सीन मी आता पेरला आहे, सेकंड सीनला लोक हसणार की तो फर्स्ट हाफमध्ये असं झालं होतं, हसणार किंवा रडणार व्हॉट एव्हर. आणि मग तुम्हाला एका पॉईंटला ते पिक्चर भर होल्ड केलं कॅरेक्टर, आणि जर त्या व्यक्तीच्या डोळ्यात पिक्चरच्या शेवटी पाणी आलं तर लोक ढासळतात. सो ते पण ह्युमन सायकोलॉजी बघायला लागते की लोकांचा, आणि आत्ताच्या काळात कुठेतरी लोकांचा पेशन्सही बघायला लागतो की तुम्ही फर्स्ट हाफमध्ये पिक्चरच्या काहीच घडलं नाही तर लोक इंटरव्ह्यूमध्ये जातील इतकं आता, किंवा पहिली 15-20 मिनटंच लोकांना मज्जा नाही आली, कुठल्या तरी प्रकारे त्यांना मजा यायला लागते. सो हे इन अ वे थोडं अवघड पण आहे. पण मी जसं म्हटलं की ही सगळी क्षेत्र फिल्म डिरेक्टरला बघायला लागतं. इट इज नॉट ओनली अबाउट फिल्म मेकिंग, इट इज ऑल्सो अबाउट HR, इट इज अबाउट फायनान्स, इट इज अबाउट मॅनेजिंग पीपल. डेफिनेटली. म्हणजे ह्याच्यात मॅनेजमेंटचा खूप आणि scope दिसतो. कम्युनिकेशन स्किल. ॲब्सोल्युटली. आणि जसं आपण म्हणतो की एका प्रकारे ही सगळी सेटवरची म्हणतो म्हणजे ऑन द सेट, बिहाइंड द सेट, नंतर मार्केटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर खूप कमर्शियल ॲस्पेक्ट नक्कीच आहे. आणि या व्यतिरिक्त असं कधी जाणवतं का की एखादं संगीत आणि गाणं लिहिण्यात किंवा ते बसवण्यात जे साम्य आहे की आपल्याला साधारण माहिती असतं की चला इथे दाद मिळणार, इथे नक्कीच मिळणार, तसं ते मोठ्या स्केलवर त्याचा चित्रपटात किंवा चित्रपट बनवताना काही उपयोग किंवा असं? नाही, तुम्हाला काय असतं शेवटी, करणारी माणसं असतात, बघणारी माणसं असतात. तुम्ही जेन्युइनली एक सीन जर लिहिला असेल ना तर तो रिलेट नक्की होणार आपल्याला माहिती असतं. कारण आपण जे लिहिलं आहे ते घराघरात होणार आहे हे सगळ्यांना माहिती असतं. म्हणजे एकदा काय झालं म्हटलं, तुला सीन सांगतो की सुमित राघवनला जेव्हा स्वतःबद्दल एक खूप अवघड काहीतरी न्यूज कळते, डिफिकल्ट सिच्युएशन कळते, तो बायकोला पटकन म्हणतो तू बाबांना बोलव, ते सगळं नीट करतील. तू बाबांना बोलव, ते करतील नीट. आता ना मला आत्तासुद्धा जेव्हा ॲमेझॉन प्राईमवर फिल्म आली आहे, US मध्ये पण आली, आता मला लोक डायलॉग लिहून लिहून पाठवतात की याची खूप मजा आली, याची खूप मजा आली. मला 3-4 मुलांनी गेल्या 2 दिवसात हे लिहिलं आहे की सर तुम्ही जे लिहिलं आहे की बाबांना बोलव, ते सगळं नीट करतील, तिथे डोळ्यात पाणी आलं. याचं कारण दिस इमोशन स्टार्ट्स विथ युअर रिमोट कंट्रोल कार, की बाबा नाही जाते पुढे गाडी, आणि मग बाबा काहीतरी बॅटरी अशी बदलतो आणि ती गाडी चालायला लागते. तिथपासून ते आयुष्यात एखाद्या रिसेशनमध्ये अडकलेला मुलगा असेल, रिलेशनशिपमधला प्रॉब्लेम असेल, नाही तर अजून काही असेल, तुम्ही पहिल्यांदा म्हणता बाबाला बोलव किंवा आईला बोलव. आता हा सीन मला दिसला की लोकांच्या, म्हणजे मी पहिल्या वाचनालाच सुमित राघवनच्या डोळ्यात पाणी बघितलं या सीनला. सो मला कळलं की ओके, जे मला लागलं तेच याला लागलं, तेच पुढच्या कॅरेक्टर म्हणजे ते उर्मिला कॅरेक्टरलाही तेच आवडलं. ओके, म्हणजे
ऑडियन्सला पण तेच आवडणार, कारण वी रिप्रेझेंट द ऑडियन्स इन अ वे. फक्त यू नीड टू बी व्हेरी व्हेरी ट्रू टू युअर सेल्फ. म्हणजे उगीच हा धमाल आहे ना सीन, पण हसले का ते? मी तुला जर वाचून दाखवतो तुझ्या चेहऱ्यावर हा स्माईल तर यायला पाहिजे त्या सीनच्या वेळी. आधीपासूनच मी कसं अरे एक धमाल सीन ऐकवतो असं नसतं. तो धमाल आली त्याला तर धमाल सीन, नाही तर नाही धमाल सीन. हो, हो. तर खरं हे मला वाटतं की खरंच जे एक रग पकडणं म्हणतो ज्याला ऑडियन्सची, की तुमच्या आधी क्लोज्ड सेटिंगमध्येही असेल ते, की जसं तुम्ही म्हणाला बीइंग ऑनेस्ट विथ द कॉन्टेंट, की ते तसं आहे म्हणजे तो एक्सप्रेशन, तो भाव तसा येईल लोकांकडून. तो आला तर तो भाव, नाहीतर तुम्ही फोर्स करायला जात नाही. दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि साधारण जेव्हा तुमचे संगीताचे कार्यक्रम असतात, इस्पेशली भारताबाहेरचे, त्यामध्ये असं कधी होतं का की कधी अडचणी वगैरे आल्यात? म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा होता की साधा मी इथे नाटकं वगैरे बसवतो, तर सगळं मिळतं, लाईट्स वगैरे, कॅमेरा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात कधी लागेल तशा. पण साधी खोटी मिशी शोधायची असेल तर आमची नाकीनऊ येते. तर आता पुण्यातले प्रॉब्लेम्स थोडे वेगळे असतील कदाचित. पण संगीताचे कार्यक्रम भारताबाहेर करताना किंवा समजा एक इन्स्ट्रुमेंट कोणाचं तेव्हा उपलब्ध नाही होते किंवा अशा काही गोष्टी, असं कधी काही झालंय वगैरे? अरे खूप वेळा झालं. पहिला आमचा दौरा होता 2006 मध्ये US चा, आणि तेव्हा अंदाज नव्हता वेळ कसा मॅनेज करायचा. सो ज्यांनी ठरवला आणि मग धपाधप कार्यक्रम ठरवले होते. म्हणजे आदल्या रात्री बफेलोत कार्यक्रम होता आणि नेक्स्ट डे न्यू जर्सी 2 कार्यक्रम होते. हो. एक दुपारी 3 आणि दुसरा संध्याकाळी 7. आम्ही हो हो यंग पण होतो आणि पहिलीच टूर करू, त्यात काय अमेरिकेत असं काय होणार आहे हे नाही आम्ही कॅल्क्युलेट केलं. की बफेलोतला कार्यक्रम रात्री जर 10ला संपला, त्याच्यानंतर आवरायला 11, त्याच्यानंतर त्यांच्या घरी पोचायला 1 तास लागणार. हे नाही आम्हाला पुण्याच्याच डोक्यात की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहून आपलं घर काय 2 मिनटं. घरी जायचा 1 तास, मग आपण जेवणार आणि 1 वाजता झोपणार आणि फ्लाईट आहे 6ची. त्याच्यासाठी आपल्याला 4:30ला पोचायला लागणार, म्हणजे 3:30ला निघायला लागणार, म्हणजे 3ला उठायला लागणार. म्हणजे झोप किती झाली? 2 तास. 2 तास झोपेवर दुसऱ्या दिवशी आम्ही 2 कार्यक्रम केले न्यू जर्सीत. आणि तिथे काय झालं, हार्मोनियम मी घेऊन आलो होतो, स्केल चेंजर माझी. मी न्यू जर्सीला स्टेजवर पडदा उघडायच्या आधी एक 5 मिनटं, कारण हे सगळं करत तुमचे नॅचरली इतकी कमी झोप झाल्यावर तुमचे रिफ्लेक्सेस पण थोडे हळू असतात. हार्मोनियम जेव्हा उघडली तेव्हा त्याच्या सगळ्या पट्ट्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या. म्हणजे त्या अक्षरशः अशा वर आल्या होत्या काही हे. आता आणि पडदा उघडला 5 मिनिटांनी, तर मी लोकांना सांगितलं की माफ करा पण असं असं एअरलाईननी खूप वाट लावली आहे माझ्या हार्मोनियमची, मला 10 मिनटं द्या. हां, तर मी पडदा पाडत पण नाही. तुम्ही पण बघा, ज्यांना बघायचं नाही, की हार्मोनियम इतकी खराब झाल्यानंतरही ती परत लावता येते का आणि कशी लावता येते. मी आणि आमचा आदित्य आठले, आमचा मित्र आणि तबलावादक, आम्ही दोघांनी 2 स्क्रूड्रायव्हरनी अख्खी हार्मोनियम उघडली, त्या सगळ्या पट्ट्या काढल्या. त्याचे आकडे असतात, 1 2 परत सगळ्या लावल्या. खरंच 10 मिनिटात परत पेटी लावली, कार्यक्रम चालू झाला. यू जस्ट नीड टू होल्ड ऑन फॉर दॅट मच ऑफ टाईम. तुम्ही जर पॅनिक झालात तर गोंधळ होतो. पण याच्यावर काही इलाज नाही, मला हार्मोनियम लावू दे आणि त्याच्यानंतर तुम्ही कार्यक्रम कसा करता. मला सियाटलची पण एक आठवण आहे. मी आणि हृदयनाथजी आलो होतो 2016 मध्ये आणि फायर अलार्म वाजला आणि लोक सगळीच अस्ताव्यस्त बाहेर गेले, चला आम्ही स्टेजवरच. कारण हृदयनाथजींना उठून जाणं, मुलं माझी दोन्ही छोटी, शुभंकर आमच्या दोघांच्या मध्ये बसला होता तेव्हा, छोटा 10 वर्षाचा शुभंकर होता. आणि कोणी आम्ही हल्लो नाही. 5 मिनिटांनी सगळे लोक परत आली आणि मग सुरू करूया. तर हृदयनाथजींनी म्हणले हो चला. सगळे बसल्यावर त्यांनी म्यानातून उसळे, बरोबर त्यांनी वेळात मराठे, त्याच्यानंतर शूर आम्ही सरदार गायला. सो ते म्हणजे ही सच अ गुड परफॉर्मर. त्यांना बरोबर माहिती होतं आता काय गायचं म्हणजे मैफिल परत बनेल. तर ते म्हणले तुम्ही सगळे गेलात, आम्ही हल्लो नाही का, म्यानातून का शूर आम्ही सरदार पैकी काहीतरी त्यांनी गायलं. सो अशा खूप आठवणी आहेत आणि ह्या अडचणी झाल्या. पण मी त्याच्यापेक्षाही सांगेन, ज्या पद्धतीने लोकांनी प्रेम दिलं ना, US मध्ये तर दिलं, UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, केनिया, सिंगापूर, किती देशात आम्ही कार्यक्रम केले. काय होतं, देश सोडून गेलेले असतात कामाच्या निमित्ताने, पण म्हणून त्यांच्यातला इमोशनल कोशंट, त्यांच्यातला इंटेलिजन्स तो काही बदलत नाही, तो तसाच असतो. त्यामुळे रसिक जो आपण फॅक्टर म्हणतो ना, तो असतोच. त्यातून
तुम्ही इफ यू आर डिप्राईव्ड, तुम्हाला जर लांब ठेवलं मराठी म्युझिक, तर त्यांना असं वाटतं की आता मी काय ऐकू आणि काय नको. सो खूप उत्कृष्ट अनुभव परदेशामध्ये आला. आणि अशा अडचणी तर काय भारतातही येतात. पण इथे एकदा काहीतरी वादळ झालं म्हणून सगळे फ्लाईट कॅन्सल झाले होते. आम्ही आणि अटलांटाला आम्ही चाललो होतो आणि ट्रान एअर नावाची एक एअरलाईन, ते एकच फ्लाईट त्या दिवशी उडणार, बाकी सगळ्यांनी कॅन्सल केली. तर अगेन एज असतं असं, आम्ही म्हटलं जाऊ, काय नाही होतं. ती अख्खी फ्लाईट अशी 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 करत आम्ही कसे बसे पोचलो तिथे. पण कार्यक्रम छान झाला. सो हे हे सगळं गाठीशी घेऊन ना, याची पण गाणीच होतात पुढे जाऊन. त्या सगळ्या अस्वस्थतेची, त्या तुमच्या पॅनिक होण्याची, अँझायटीची. फक्त एक आहे की फार चांगली ओळ आहे एका शेअरमधली, जे हृदयनाथजी माझ्या एका गाण्याविषयी कौतुक करताना मला म्हणले होते. मी फार अस्वस्थ होतो एका काळामध्ये, आणि त्याच्यानंतर मी पहिलं गाणं केलं होतं, कुठवर आतवर अंधार सोसावा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. हे गाणं मी त्यांना ऐकवल्यावर त्यांनी मला पटकन म्हणले की तुम्हाला एक शेर भेट देतो. म्हणून त्यांनी की चोट तो हर एक दिल पे पडती है यकसा, जर्फ के फर्क से आवाज बदल जाती है. म्हणजे आघात सगळ्याच मनांवर होतो, पण तुमच्या मनाचा प्रतिध्वनी काय येणार आहे हे कशावर अवलंबून आहे, तर जर्फ म्हणजे मटेरियल, तुमच्या हृदयाचं मटेरियल काय आहे त्याच्यावर तो येणारा प्रतिध्वनी बदलतो. तर जर्फ के फर्क से आवाज बदल जाती है. तसं आहे की तुम्ही येणाऱ्या अडचणीकडे अडचणी म्हणून बघता का तुम्ही हसून बघता, आणि त्याची गाणी होतात, त्याची कविता होते. तर मग त्या अडचणी वाटत नाही, तुम्ही हसून बघायला लागतं त्यांच्याकडे पण. नाही, खरंच हा खूप वेगळा आणि नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे. बिकॉज बहुतांश वेळेला असंच होतं की अच्छा हे नाही का, ते नाही का, बरं मग आता कसं करायचं, काय करायचं. पण तेच जर तुम्ही एक चॅलेंज म्हणून की बाबा नाही होईल, आणि कुठेतरी एक विश्वास असतो आपला, तर स्वतःवर, इतरांवर आणि रसिक प्रेक्षक नक्कीच. बट ह्याच्या पुढे जाऊन डॉक्टरी पेशा हा म्हणजे ह्याच्याबद्दल न बोलता आपण हे संपू नाही शकत आपला संवाद. तर मला असं फार वाटतं की तुम्ही म्हणा किंवा आपले डॉक्टर निलेश साबळेही आहेत, तुम्ही जेव्हा एकत्र भेटता डॉक्टर असं कधी होतं का की अच्छा नवीन मार्केटमध्ये हे औषध आलंय बरं का, ऐकलं का, किंवा असं काय कधी होतं का, किंवा तुमच्या काय गप्पा रंगतात? निलेश साबळेची एक फार चांगली आठवण सांगतो मी, तू त्याचं नाव घेतलंस म्हणून. आमचा गड इंग्लजला कार्यक्रम होता, आयुष्यावर बोलू कायचा, 2007-08चा सुमार असेल बहुतेक. आणि गड इंग्लजला कार्यक्रम एका मूव्ही थिएटरमध्ये त्या पडद्याच्या पुढे आम्ही बसलो होतो, आणि असा कार्यक्रम होता. आणि इंटरव्हलमध्ये प्रचंड लोक भेटायला आली. तेव्हा काही इंस्टाग्राम काही नव्हतं, त्यामुळे आले लोक. मग काही लोक सह्या घेत होते, फोटो काढत होते. तर एक ग्रुप आला, त्याच्यातला एक मुलगा मला म्हणला की सर मी नकला करतो, करून दाखवू का. तर म्हटलं की अरे इतकी गर्दी आहे, तर ते लोक सह्या घेत आहेत, फोटो काढतात, त्यात कुठे तू नक्कल करतो. एक काम कर, कार्यक्रम संपल्यावर ये, मी सगळं तुला जेवढं करून दाखवायचं ना मी ऐकतो तुझं. आणि कार्यक्रम झाल्यावर तो खरंच आला. मी त्याला म्हटलं की एक काम कर, तू स्टेजवर जा, मी, संदीप, आदित्य आम्ही पहिल्या लाईनीत बसतो आणि आम्हाला नक्कल करून दाखव. कारण मला आवडतात नवीन मुलांचं काय काय बघायला. मग त्यांनी आम्हाला भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे सगळ्या नकला करून दाखवला. आणि मला म्हटलं की मला मुंबईला यायचं आहे काही करून. तर मी म्हटलं की तू होमिओपॅथी पूर्ण कर, तू इतका चांगला करतोयस हे सगळं, तू येशीलच एक दिवस. तो डॉक्टर निलेश साबळे, जो मला नंतर हवायुद्धाच्या सेटवर भेटल्यावर तो म्हटला सर आपण आधी भेटलेलो आहे गड इंग्लजला, तर तो होता. सो आम्ही दोघं भेटल्यावर डॉक्टरी बोलत नाही, कारण त्यांनी पण कधी डॉक्टरी केली नाही. मी ICUमध्ये काम केलं 1-2 वर्ष, आणि तेव्हा माझे परमेश्वराच्या कृपेने जे पहिले अल्बम आले ते इतके चालले, इतकं लोकांना आवडले, किंवा पु ल देशपांडेंसारख्या व्यक्तींनी खूप जाहीर कौतुक केलं त्या गाण्यांचं. म्हणून मग मला परत डॉक्टरीच्या काय म्हणूया त्या बिल्डिंगमध्ये जायला वेळच नाही मिळाला. पण मला आवडते, मला खूप आवडते डॉक्टरी. मला असं वाटतं की दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर हा ह्युमन कनेक्टचा आहे.
तुम्हाला मन कळायला लागतं. डॉक्टर पण इट इज ओन्ली 20% ऑफ मेडिसिन अँड 80% ऑफ काउन्सिलिंग. टेंडर लव्ह अँड केअर ज्याला म्हणतात, की तुम्ही अरे काही नाही झालेलं तुला. आपण फॅमिली डॉक्टरकडे गेल्यावर आपण कुठलं वाक्य ऐकायला तरसलेलो असतो, 2 दिवस आराम कर बरा होशील. हे महत्त्वाचं असतं. तेच गाण्यात असतं, की तुमच्या गाण्यातून माणसाला आयदर सोबत मिळाली पाहिजे, त्या माणसाला अंतर्मुख झाला पाहिजे, का त्या माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल तरी यायला पाहिजे. पण मला म्हणून असं वाटतं, की संगीताचे पण सगळे प्रकार सादर करायला पाहिजेत आणि रसिकांनी पण सगळे प्रकार ऐकायला पाहिजेत. गाणं काही फक्त मांडवात नाचायला लावत नाही. गाणं तुमची आई होऊन तुम्हाला कुशीत पण घेतं, तुमची प्रेयसी होऊन तुम्हाला मिठीत पण घेतं, तुमचा मित्र होऊन तुमच्या गळ्यात हात टाकून गप्पा पण मारतं. हे सगळं गाण्याने व्हायला पाहिजे. गाणं हे फक्त बेभान करायला नसतं. गाणं तुम्हाला सोबत करायला असतं. गाणं तुम्हाला तंद्री तुमची लागावी म्हणून गाणं असतं. मुळात फार छान ओळी आहेत मोघेंच्या, की कळले ना जगणे गाणे आहे सारे, कोणीही गावो लागले तर तंबोरे. रे जगणे म्हणजे संथ स्वरांचा श्वास, अन मरण जणू ही 2 स्वरातील आस. तर असं आहे. त्यामुळे डॉक्टरी मी केली नाही तरी मला डॉक्टर असण्याचा खूप फायदा होतो. कारण मला माणसाचं मन जास्त झूम करून बघायला आवडतं. खरंच हे असं खूप सुंदर संकल्पना आहे. आणि त्यामध्ये मी म्हणेन की डॉक्टरी म्हणून जे असं म्हणतात ना, की इंजेक्शन द्यायच्या हां जरा दीर्घ श्वास घे किंवा मन विचलित करायला थोडंसं दुसरे प्रश्न विचारतात डॉक्टर. तसे तुमच्या संगीताने बऱ्याच वेळेला असं होतं, की अच्छा हे होतंय का, मग हे औषध घे. जसं आज ऑफिसचा दिवस चांगला नाही गेला तर साहेब म्हणतो चेपेन चेपेन हे गाणं ऐकून घेतलं. किंवा कधी अगदीच खूप जेव्हा ग्रेसफुल वाटत असेल किंवा ग्रेटफुल वाटत असेल तेव्हा आपलं जे देवा मला रोज एक अपघात कर हे गाणं असेल, की जी एक आठवण राहावी मागे म्हणून. म्हणजे प्रत्येक रोग्यासाठी जसं औषध असतं किंवा प्रत्येक एका मनाच्या स्थितीसाठी औषध असतं, तसं तुम्ही तुमच्या संगीतामार्फत देतच असता. त्यामुळे एक शेवटचा प्रश्न विचारतो, की नवीन पिढीला ज्यांना संगीतात स्वतःचं नाव कमवायचं आहे, आवड आहे किंवा साधं एक छोटी मैफिल रंगवायची आहे, तर ह्यांच्यासाठी एक सल्ला म्हणून की बाबा आमच्या पिढीने कदाचित काही काही दिग्गज लोकांची ती गाणी त्या नजरेने ऐकली नसतील, त्या कानाने कान देऊन ऐकली नसतील, की त्या गाण्यातलं काय घ्यावं. कधी कधी भाव असतो, कधी कधी त्यांची एक सुराची सांगड असते. तर ह्यासाठी किंवा ह्या संदर्भात तुम्ही काय सल्ला द्याल? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा चॉईस आहे. तुम्ही काय चॉईसचं ऐकता, काय चॉईसचं गाता. मी अजिबात असं म्हणत नाही की फक्त क्लासिकल किंवा क्लासिक ऐकावं, सगळं ऐकावं, पण त्याचा चॉईस असावा. जे कानावर पडतंय ते, हा क्रायटेरिया नाही की गाडीत जातोय लागलंय नाही. मी खूप गाणी ऐकली असं नाही होत. ज्याला आपण कॉन्शियस डेलिब्रेट लिसनिंग, कॉन्शियस रीडिंग म्हणतो ते करायला पाहिजे. आणि सादर करताना मला नेहमी असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं कलाकाराला, मग ते फक्त गायक नाही, संगीतकार, कवी, नट, लेखक, स्वतःची अत्यंत प्रामाणिक असणं आणि स्वतःशी अत्यंत श्रूड असणं स्वतःबद्दल. सूर नाही लागला तर नाही लागला, गाणं नाही रंगलं तर तुम्हाला नाही रंगलं म्हणता यायला पाहिजे. केवळ ते माझं आहे मग ते रंगेलच असं नसतं. आणि रचना करताना, हे कविता लिहिताना इमान जे असतं ना, म्हणजे जे मी हृदयनाथजींबरोबर इतकं काम केलं बघितलं, दीदींबरोबर काम केलं त्यांच्यामध्ये बघितलं, की इमान जे आहे, तुम्ही कितीही वर्ष काम केलं तरी ते इमान हे जसं लहान मुलाचं असतं ना तसं पाहिजे. की तो जो आनंद आहे, की लहान मुलं गाताना बघा कशी अशी डोलून डोलून गातात, ते डोलणं कमी नाही व्हायला पाहिजे आतलं. आणि खोटेपणा, स्वतःशी खोटेपणा केला की ती घसरगुंडी चालू होते. किंवा मी पहिल्या उत्तरात सांगितलं की गाणं महत्त्वाचं, गाणारं नाही असं मी म्हटलं होतं. तर ज्या क्षणाला गायक गाण्यापेक्षा मोठं स्वतःला समजायला लागतो, तर असं समजावं की ती घसरगुंडी सुरू झाली. किंवा ज्या क्षणाला समजायला लागतं की मी माझ्या रंगाने कुठलंही गाणं रंगवू शकतो, असं चालत नाही. तुम्हाला गाण्याच्या रंगात मिसळून जावं लागतं, तुमच्या रंगाने गाणं नाही रंगवायचं. तर जेन्युइनिटी आणि एक त्या कलेशी इमान असणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि पेशन्सही ठेवायला लागतो. कोणाचं पहिलंच गाणं हिट होईल, कोणाचं 40ावं होईल, कोणाचं 100ावं होईल.
आणि मैफिलीमध्ये मला असं वाटतं की ज्याला गायचं आहे त्याने अगदी साऊंड चेकपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत लोकांची नजर तुमच्यावरनं जाऊन ते गाडीत बसेपर्यंत तुम्ही परफॉर्मर असता याचं भान ठेवायला पाहिजे. आणि लोक ऐकतायत म्हणून तुम्ही स्टेजवर गाताय याचंही भान ठेवायला पाहिजे. तुम्ही एकटे काहीच नाही करू शकत. तुमची मैफिल जेव्हा रंगते तेव्हा ते समोर असतात म्हणून मैफिल रंगते. एकटे तुम्ही बाथरूममध्ये मैफिल नाही रंगवू शकत किंवा एकटे घरी पण तो रियाज असतो, ती मैफिल नसते. सो दोन्हीही मला असं वाटतं की रियाजाच्या वेळी रियाज करावा आणि मैफिलीत रियाज पण उगीच करू नये. आणि ऑडियन्सला खूप रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. माझ्या एका गाण्यातली ओळ आहे, हिंदी गाणं आहे की वावा के मैखाने में धुत घर लेकर आना पडता है. तर लोकांच्या त्या सगळ्या वावामधनं आपल्या प्रतिभेला सतत सांभाळून घरी आणायला लागतं. ती जर सांभाळली तर मग ती जाणार नाही. नाहीतर त्या आरतीप्रभूंची जशी ओळ आहे की ती येते आणि जाते. येताना कळ्या आणते आणि जाताना फुले मागते. तर तुम्हाला जर प्रतिभेने दिलेल्या कळ्यांची फुलं करायची असतील तर तिच्या पायाशी बसलात तर त्याची फुलं होतील. बहुत खूप. म्हणजे खरंच ह्या गप्पा कधीच थांबू नयेत असं वाटतंय. पण नक्कीच पुन्हा एकदा असं आपल्याशी असेच संवाद आणि गप्पा मारायला खूप आवडेल. नक्की. आणि तुमच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या येणाऱ्या पुढच्या प्रयोगांसाठी. आणि तुम्ही असंच आयुष्यावर बोलत राहावं ह्याची खरंच मी तुम्हाला विनंती करतो. आणि खरंच खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी, प्रवासासाठी. आणि खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. धन्यवाद.